बघून आपण आपल्या उपक्रमाला सुरुवात करू. स्वस्ति श्री वटेषु जो लपो निजगदाभासु दावी मग ग्रासू प्रगटला करी. स्वस्ति श्री वटेषु जो लपो निजगदाभासु दावी मग ग्रासू प्रगटला करी. सांगदेव महाराज माऊली महाविष्णू ज्ञानोबा यांचा अवतार लक्षात घेऊन चारी भावंड अवतारी आहेत हे जाणून आणि माझ्याकडे काहीतरी कमतरता आहे. 6 शास्त्र, 4 वेद, 18 पुराण, 14 विद्या, 64 कला, योगाचा परिपूर्ण अभ्यास, 6 महिने संकल्प समाधी, एवढं सगळं, शिवाय यमाला काळाला हुलकावणी देण्याचं तंत्र, मरणाला हुलकावणी देण्याचं तंत्र अवगत होतं, पण मरण टळलं नव्हतं, मरणाचं भय गेलं नव्हतं. आणि ही कमतरता माझ्याकडे आहे. 1400 वर्ष आयुष्य मिळून सुद्धा सर्व भौतिक आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करून सुद्धा मी कुठेतरी कमी आहे, माझ्यामध्ये कुठेतरी कमतरता आहे. समाधीमध्ये गेल्यानंतर मी आत्मा आहे हे ज्ञान देणार होतं. मी या देहापासून वेगळा आहे असं परिपूर्ण ज्ञान होतं. मी देह नाही, देहापासून वेगळा असलेला मी आत्मा आहे असं ज्ञान झालं होतं. पण समाधी उत्थान पावल्यानंतर पुन्हा जगत सत्यत्वाचे संस्कार, पुन्हा मरणाचं भय, पुन्हा देहाची आसक्ती, पुन्हा गुरुपदाची आसक्ती, पुन्हा मान सन्मान, पुन्हा सगळं जसंच्या तसं. म्हणजे जगत उत्पत्तीच्या संस्काराचा ते लय करू शकत होते, बाद करू शकत नव्हते. आणि ते बाद न करण्याची युक्ती त्यांच्याकडे नसल्यामुळे नेमकं मरण कोणाला आहे? मरण देहाला आहे का मरण चैतन्य स्वरूप आत्म्याला आहे का मधल्या जीवाला आहे का त्याच्यातल्या सूक्ष्म देहाला आहे का अजून त्याच्या पलीकडच्या अज्ञान देहाला आहे का अजून त्याच्या पलीकडच्या कारण देहाला आहे? याचा मेळ बसत नव्हता. नेमकं कोणाला मरण आहे? आणि जे मरणार आहे ते मी आहे असा भ्रम तिथे शिल्लक होता. जे मरणार आहे ते मी आहे असा भ्रम तिथे शिल्लक होता. आणि ही गोष्ट चांगदेवरायांच्या लक्षात आली की हे मिटलं पाहिजे आपला आता. याचा कुठेतरी फैसला झाला पाहिजे. किती दिवस मेलेली माणसं उठवणार? किती दिवस वाघावर बसून फिरणार? किती दिवस समाजामध्ये मिरवणार मरणाचं भय जसंच्या तसं घेऊन? असे न सुटणारे प्रश्न योग्यांचा शिरोमणी, सर्वश्रेष्ठ योगी चांगदेव महाराज, अतिशय शुद्ध अंतःकरणाचा, मलविक्षेप दोष घालवलेला, मलदोषही नव्हता आणि विक्षेप दोषही नव्हता, आवरण दोष शिल्लक होता. मलदोष निष्काम कर्माने घालवता येतो,
विक्षेप दोष निष्काम उपासनेने घालवता येतो, मात्र आवरण दोष श्री गुरुशिवाय घालवता येत नाही. आणि ही गोष्ट चांगदेवरायांच्या लक्षात आली होती. आणि तो कमीपणा माझ्याकडे आहे. आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी पैठण क्षेत्री रेडा बोलवल्यानंतर ते त्यांचं सामर्थ्य तपासून पाहिल्यानंतर अशी खात्री झाली की हे अवताराचं सामर्थ्य आहे आणि हे माझं जन्म मरण टाळू शकता, मरणाचं भय टाळू शकता, मला मरणमुक्त करू शकता, असा विश्वास त्यांच्या अंतःकरणामध्ये झाला. आणि तो विश्वास घेऊन त्यांच्या भेटीला चांगदेवराय पोहोचलेले आहे. आणि भेटीला गेल्यानंतर सुद्धा शेवटचं माऊलीनं त्यांनी तपासलं. माऊली जेव्हा भिंतीवर बसून आले त्यावेळेस चांगदेवरायाने मायारूपी नदी त्या भिंतीवर सोडली होती. शेवटचं तपासलं की या माया नदी जर यांची भिंत वाहून गेली तर समजायचं आपण यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. पावलोपावली चांगदेवराय माऊलींना चाचपडतच गेले होते, तपासतच पुढे गेले होते. आणि शेवटची खात्री झाली की माया यांच्या ताब्यात आहे. मायावी कोणतीही सिद्धी माऊलींच्या समोर चालत नाही हे लक्षात आल्यानंतर शरणागती पत्करलेली आहे की मला आता पदरात घ्या, मी तुमचा शिष्य झालो किंवा शिष्य करून घ्या, अजून व्हायचंय शिष्य. या भूमिकेपर्यंत चांगदेवराय आहे. मग नेमका काय शिल्लक होता तर जगत कारणाचा, जगत उत्पत्तीचा आणि जगत सत्यत्वाचा संस्कार शिल्लक होता. आणि ते माऊली या चांगदेवपासष्टी या ग्रंथातून चांगदेवरायांना मार्गदर्शन करतात. तत्वम अशी ते व्यापून असलेलं तत्व, संपूर्ण चराचरामध्ये भरून असलेलं तत्व, बाहेर सर्वांच्या मध्ये सर्वांना अधिष्ठान रूपाने असलेलं तत्व ते, आणि तुझ्या या देहाला व्यापून असलेलं, देहाला आधारभूत असलेलं देह अधिष्ठित आत्मचैतन्य, त्याला तोम आणि बाहेरच्याला तत्, हे दोन एक आहे असा उपदेश या चांगदेवपासष्टीच्या माध्यमातून केलेला आहे. ज्यांचा प्रबोध झालाय, अनुग्रहाचं चिंतन पूर्ण होऊन ज्यांना प्रबोधाची भूमिका प्राप्त झालेली आहे, प्रबोधाचं ज्यांचं चिंतन चालू आहे, हा प्रबोधाचाच विस्तार आहे. सचा लक्षार्थ होतो ईश्वर आणि अहमचा लक्षार्थ होतो जीव. आणि या दोघांचं अशी पद आहे ते सुप्त आहे. त्या दोन अक्षराच्या मध्ये जो यस मारला जातो तो यस आहे, तो सुप्त आहे. तिथे अशी पदांनी तिकडे निर्देश केला जातो. जीव ईश्वराचं ऐक्य किंवा जीव ब्रह्माचं ऐक्यत्व सांगणारा तत्वज्ञान म्हणजे चांगदेवपासष्टी आहे. मग चांगदेवपासष्टी म्हणजे चांगदेवाचं चरित्र नाही. पहिल्याच दिवशी आपण चांगदेवरायांना, एका योग्याला माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी केलेला उपदेश म्हणजे चांगदेवपासष्टी. पहिल्या 36 तत्वामध्ये सांगितलं की या जगताची, या देहाची उत्पत्ती कशी झाली. काल आपण या मुद्द्यापर्यंत यातल्या एका मुद्द्याचं चिंतन करत होतो. काल कोणत्या मुद्द्याचं चिंतन करत होतो तुम्ही सांगितलं तर पुढे जायचं. जीव कसा तयार होतो. वा वा वा, बरोबर आहे. अजून थोडं पुढे गेलो होतो पण तुम्ही ठीक आहे. बरं सांगा एकदा जीव कसा तयार होतो, कशा कशाला जीव म्हणालो एकदा सांगा म्हणजे पुढे जाऊ. अधिष्ठान आत्मचैतन्य, बरोबर. हा, बुद्धी, बुद्धी म्हणताना अंतःकरण ग्रहित करायचं. हा, बुद्धी, बुद्धीमध्ये आत्मचैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, त्याला चिदाभास असं म्हणतात. चिदाभास का, चैतन्याचा तो आभास आहे म्हणून त्याला चिदाभास म्हणायचं. अंतःकरण किंवा बुद्धी उपाधी, खाली अधिष्ठान आत्मचैतन्य, आणि ते शुद्ध निर्मळ असल्यामुळे त्याच्यात प्रतिबिंब. प्रतिबिंब पडण्यासाठी शुद्ध निर्मळ लागतं.
या भिंतीवर तुमचं प्रतिबिंब पडेल का? का बरं? पण हीच माती जर घासून घासून याची काच बनवली, आरसा बनवला तर मातीचाच आरसा आहे. माती स्वच्छ केलेली आहे, घट्ट करून तिला साफ काय स्वच्छ केली. अंतःकरण कसं आहे? स्वच्छ आहे, निर्मळ आहे, आणि म्हणून त्याच्यात प्रतिबिंब पडतं चैतन्याचं. झाडामध्ये सुद्धा, झाडाला सुद्धा अंतःकरण आहे, दगड सुद्धा एक खाणी आहे, पण मलिन अंतःकरण आहे, तिथं प्रतिबिंब नाही. त्यामुळे जीव हालचाल नाही तिथे, काय प्रतिबिंब रूपी जीव नाही तिथे, जीवपणा नाही. त्यामुळे पुढची सत्ता तिथे थांबून राहते, कळण्याचा व्यवहार तिथे होत नाही. प्रत्येक खाणीच्या ठिकाणी अंतःकरण विषय मलिन अंत, नुसती पाप भोगण्याची ती योनी आहे. मग जीव कशा कशाचा होतो? आत्मचैतन्य, बुद्धी, उपाधी, बुद्धी म्हटलं की उपाधी, अंतःकरण म्हटलं की उपाधी, चैतन्य म्हटलं की अधिष्ठान, आणि त्याच्यात पडलेलं प्रतिबिंब म्हटलं की चिदाभास. हे तीन मिळून काय झालेलं आहे? जीव. मग चिदाभास खराय, अंतःकरण खराय का अधिष्ठान आत्मचैतन्य खराय? अधिष्ठान आत्मचैतन्य खराय. आणि जीव कसा आहे? तुमचा जीव, माझा नाही. जीव खरा आहे का खोटा आहे? जीव खोटा आहे. जीव खरा आहे का खोटा आहे? असे तुम्ही गप गप होऊ नका, नाही सांग पासाची कुंडली पडता होता. तुमच्या अवधानावर पुढे चालणार आहे. तुम्ही जसं जसं समजून घ्या तसं तशी गाडी पुढे जाणार. मला सांगायला आतनं बरंच काही येतंय, तुम्ही ऐकण्याच्या स्थितीत आला तर ते प्रगट होईल, नाही तर आपल्या आता आपलं. जीव खरा का खोटा? कुठे जीव कैसा निरा? आधी जीव काय खरा? जीव कुठे खरा आहे? का खरं नाही ते? कारण ते प्रतिबिंब आहे ना. तुम्ही काल विषय झाला, आरशातलं खरं का आरशाच्या बाहेर उभं राहिलेलं खरं? बाहेरचं खरं. बाहेरच्यावर आतलं आहे का आतल्यावर बाहेरचं आहे? बाहेरच्यावर आतला आहे. मग आतलं कशासाठी बघायचं? बाहेरच्याला बघण्यासाठी, खोट्याला बघून खऱ्याचा निर्णय करण्यासाठी. असं खोट्याला बघितल्याशिवाय खऱ्याचा निर्णय होत नाही. खरं खोट्याच्या सापेक्ष आहे. बरं, आरसा खरं दाखवतो का खोटं दाखवतो? आरसा तुम्हाला जे दाखवतो ते खरं दाखवतो का जसं आहे तसं दाखवतो, का आहे त्याच्या उलट दाखवतो? कमाल झाली. तुम्ही आरसा घेतला आणि पूर्वेकडे तोंड असेल तर आरसा पूर्वेकडे दाखवतो का पश्चिमेकडे दाखवतो? उजवा हात डावा दाखवतो का उजवा हात उजवाच दाखवतो? रोज बघता तरी मिळत बसते ना. कमाल झाली. आरसा खरं दाखवतो का खोटं दाखवतो? आहे तसं दाखवतो का उलट दाखवतो? सारखं सारखं बघा उलट्याला का बघूच नाही. मला बघण्याबद्दल आक्षेप नाही, त्याला खरं म्हणून नका, त्याच्या नादात येऊ नका. मी एवढं फक्त लक्षात. असा जीव आहे, असा जीव आहे. आणि जीवानं जे जे दिसेल ते कसं असेल? सगळं उलटच आहे. दिसतंय ते सगळं उलट आहे. अजून पुढेची चिंता, दिसतंय ते सगळं उलट तर आहेच, पण खरं आहे का खोटं आहे? खोट आहे. दिसतंय ते सगळं खोट आहे. हे जीवाला पटतंय का? चांगल्यावर यायला पटत नव्हतं, ते जीवाला कसं पटेल? दिसतंय ते सगळं खोट आहे, पण जीवाला पटत. जीवाला पटण्यासाठी काय करावं लागेल? जीव द्यावा लागेल, मारावं लागेल. जीवाला मारावं लागेल मग पटेल. जीवपणा सोडावा लागेल मग पटेल जीवाला. दिसतंय ते खोट आहे. जीव दिला पाय तळी, तुका म्हणे पण तो दिल्याशिवाय वेळच बसायचा. जोपर्यंत जीव पण आहे तोपर्यंत यातलं काय खरं वाटतंय आणि काय काय खोटं वाटतंय, काय काय खरं वाटतंय आणि काय काय खोटं वाटतंय. असा जीवाचा निकाल लावून आपण देहापर्यंत आलो. परत जीवाकडे जायचंय. जीव काढल्याशिवाय, जीवाला फाशी दिल्याशिवाय पुढे जायचंच नाही. आजच्या दिवशी आपण जीवाचं काम करू. जीवाची वाट लावू. दोरे आणायला सांगितले होते, आणल्या का?
मरायला कोणी तयार नाही. आणि मेल्याशिवाय राहत नाही. एवढाच गुताडा राहिला होता सांगतो. मरायला कोणीच तयार. मला खरं सांग, खरं सांग, तुमचा अनुभव सांग. आपल्याला मरावंसं वाटतं का? मरावंसं वाटतं? खरं खरं सांगा, मरावंसं वाटतं का? हा, नाही वाटत. बरोबर. मरायला टेकलेलं जरी विचारलं तरी मरावंसं वाटतंय का त्याला? नाही मरावंसं. का बरं? आता कधी विचार केला का बरं तुम्हाला मरावंसं वाटत? तुम्ही माझ्याशी असलात तर बरोबर, तुमच्याशी तुम्ही बोलणं, माझ्याशी बोलत राहा, व्यासपीठाशी बोलत राहा. तुम्ही तुमचं बोलणं व्यासपीठाशी अनुसरून राहत अजून आनंद येईल. हा, का बरं मरावंसं वाटत नाही? हा, ते खोटं मरावं वाटतंय. हा, ते म्हणजे आता मरते मी, पण मरत नाही ती मरत नाही. खरंच मरत ती पागल आहे. ते कशा नाही का? मरावंसं का वाटत नाही प्रत्येकाला याचं थोडं चिंतन करायला पाहिजे ना आपण. आणि ममत्व गेलं की मरावंसं वाटतंय का? ठीक आहे, तुमचा मुद्दा आपण गाय करू. ममत्व असल्यामुळे मरावंसं वाटत नाही. पण ममत्व गेल्यामुळे मरावंसं वाटतंय का? चांगलं तर बायका मुलं कशात ममत्व होतं? काय नाही, तरी मी मरावंसं वाटत होतं. कोण बरं माणसालाच नाही, मुंगीला तरी मरावंसं वाटतंय का? पुन्हा मरणाची जाणीव झाली की सगळं मरायचं, आम्हाला जगायचं. तर चांगला विचार करायला पाहिजे आपण. असं का बरं वाटतंय? मरू नये मी, सगळं जग मारावं पण मी राहावं. ऍक्सिडेंट झाला तर ऍक्सिडेंट मध्ये सगळे जावायत पण मी तेवढा वाचा. असं वाटतं की नाही सगळे जावेत, काय आलं सगळे मारावेत पण मी राहावं. हा, सगळ्यांना सर वाटत तुमचं चांगलं मन आहे. मला वाटतं त्याला मी काय करतो. मी काय सांगितलं तुम्हाला ती झेपत नाही माझ्याकडे टाका. बाबा असं वाटतं की दोघा चौकांचं काय झालं तर ते तिघे गेले तर चालतील पण मी राहिलो पाहिजे. माझी राहण्याची धडपड आहे का त्यांच्या बरोबर मरण्याची धडपड आहे? खरं सांगा. आणि मग तेच आहे, तेच गेले तर चालतील पण मी राहिलो पाहिजे. सगळं जग गेलं तरी चालेल पण मी राहिलो पाहिजे. हा, असं वाटतंय. असं वाटतंय. का बरं असं वाटतंय? मरू नये वाटतंय. सगळे मेले पण मी राहिलो पाहिजे असं का बरं वाटतंय आम्हाला? बाबा असं का बरं वाटतंय आम्हाला? मरणाचं सत्य न जाणलं मरणच काय हा, मरू नये असं का बरं वाटतंय आम्हाला? हा प्रश्न आहे. बरोबर, अगदी सगळ्यांना वाटतंय. सगळ्यांची तीच भूमिका आहे. साधू संत देव अमुक सगळ्यांना वाटते. आजच्या मी जेवणीला गेले त्याला वाटतं, डुकराला वाटतंय का मारावं, त्याला 10 वर्ष मारेल पळून जाते जेवण. कुत्र्याला वाटतंय का मारावं, किडेला वाटतंय का मारावं, मच्छरला वाटतंय का मारावं. ते असा हात मारेपर्यंत ते उडून परत चावायला येते. बरोबर, मच्छरला 4 दिवसाचा विषय आहे. 4 दिवसात भजन कीर्तन सगळं करून चावून खाऊन पिऊन जात. त्याला किती औषध आणली कसं बी आणलं चावतंय की नाही एकदा तरी. ते म्हणजे काय बी कर, मी जेवल्याशिवाय राहणार. विदाउट परमिशन घेऊन काम करते तुमचं. त्याला सुद्धा मारावंसं वाटत नाही. आपण काहीतरी आयडिया एक मारलं तर दुसरं आहेच का? आपला विषय काय मारावंसं वाटत नाही. कुठल्याच योनीतल्या कुणालाच मरावंसं वाटत नाही. माणसाच्या देहातल्यातून नव्हे, कुणालाच मरावं वाटत नाही. चांगला विचार करा. बाबा सांगितले चांगला विचार करा नाही का बरं असं वाटतंय? राहू दे, ठीक आहे. ते बोलून त्याला आता विचारलं. कुणीतरी सांगा मला असं का बरं वाटतंय न मरावंसं? मरूच नाही, असंच राहावं. आणि तरी मी मरतय. ते मरतय ते काय आहे आणि न मरावंसं वाटतंय ते काय आहे? हा थोडा विषय येतो. मरावंसं वाटत नाही हे एक आहे
आणि एवढं वाटून बी मरतय ते काय? आता सोपं झालं तुम्हाला. हा काय? मरण सत्य आहे, ते मेल्याशिवाय राहत नाही. हा आणि तरी बी मरावंसं वाटत नाही. दोन विषय झाले आता. एक मरावंसं वाटत नाही आणि तरी बी मरतय ती एक. तरी बी मरतय ते काय आहे, मरावंसं वाटत नाही ते काय? दोन विषय तुमच्यातलेच आहेत, तुमचेच आहेत. हा 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 बरं ठीक आहे, सांगितलं बरोबर. दुरुस्त करून घेऊ आपण, काय कुठे मागे पुढे राहिलं असेल. बरोबर सांगितलं. हा मन आणि देह ठीक आहे, हरकत नाही. माझं स्वरूप मरणार आहे का न मरणार आहे? न मारणार आहे. आणि म्हणून मला मारावंसं वाटत नाही. मेलं तरी मरत नाही, हे अमर आहे. आत्मा कसा आहे? अमर आहे. मी सुरुवातीला विचारलं, तुम्ही जीव आहे का बुद्धी आहे का चैतन्य आहे? तुम्ही कोण आहे? आत्मा आहे. मग आत्म्याला मरण आहे का? मग त्याला मरावंसं वाटतंय का? मग मरावंसं वाटत नाही, हे काय आहे? चैतन्याची भूमिका. चैतन्य कसं मरेल म्हणून सारखं वाटतंय मरावं न मरावं, आणि मरतच नाही तो. आणि तरी बी मरतय ते काय? हा खटका. मरतय काय? देह. आणि मरावंसं वाटत नाही ते काय? चैतन्य. मग तुम्ही मरावंसं वाटत नाही ते आहे का मरका देह आहे? तुम्ही ते आहात आणि मरावंसं वाटतंय ते. मग देह, मग मी मरतोय असं का बरं वाटतंय? हा हे देहालाच मी म्हटल्यामुळे मी मरतोय असं वाटतंय. आणि मी देहापासून वेगळा आहे समजलं की देह जाईल तरी जाईल, राहील तरी राहील. आम्ही जिताची मेलो मरून या झालो जिवेवी. नाथ बाबा सांगतात आम्ही जिताच मेलो. हो देहाला धरून आम्ही जिताच मेलो. जिवंत असताना सूक्ष्म देहात आम्ही काढला. मरण माझे मरून गेले मज केले अमर. माझे मरण म्या पाहिले डोळा. का हे मर काय हे पाहिलं ना. मग तुम्हाला तुमचं मर्क पाहता येईल की नाही? तुकोबारायने पाहिलं, तुम्हाला पाहता येईल की नाही बाबा तुमचं मर्क? तुमचं मर्क तुम्हाला पाहता येईल की नाही? माझ्याकडे लक्ष द्या सगळ्यांनी. अजून पुढे बसला तरी चालला. अजून हा मर्क्याला पाहता येईल की नाही? पाहा. आणि ते तुम्ही नाही असा निश्चय करता येईल. मर्क ह्याच्यापासून वेगळं लक्षात आलं, मर्क्याला वेगळं काढलं, वेगळंच आहे ते. पण त्याचं तादात्म्य झालं, ते मीच आहे असं वाटायला. हा जीवाने केलेला घोटाळा. हा घोटाळा झाला. ते आपल्याला माझं म्हणे सोडून ह्याला माझं म्हणायला लागलं. आणि ते मर काय? आणि रोज मरतोय. देह एकदाच मरतो का रोज मरतोय? रोज मरतो. रोज नाही, एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी तोची डोके. एका तासात कोटी वेळा मरत. हे आता काय सांगावं. नाथ बाबांचं गणित माझं नाही. हरिपाठ सगळ्यांचं पाठ आहे. हुशार माणसं, चांगली माणसं आहे, तज्ञ माणसं आहे, बोलायला आनंद होतो. हे सारखं मरत आणि मरून असं झालं मरत. बालपणापासून पहिलं कसं होतं, जन्मलं सगळे मुख्य घ्यायचे. आता कोण घेते? म्हाताऱ्याचं मुख्य काय म्हणते? बाहेर बस तिकडे हाकून घ्यायचे. मी मरून मरका असं झालंय. आणि त्या मरक्याची ह्या न मारणाऱ्यांनी चिंता उचलली. त्याला वाटतं आता मी मरायला लागलो, पिकलं पान झालं, आता गळून पडेल, आता आमचं वय झालं, आता कधीतरी जाणं आहे. कोण म्हणते? मरक्याला धरून हा न मारणारा म्हणायला. आता काय करावं? घोटाळा, केवढा घोटाळा करून ठेवलाय का? आमचं नाही, योग्यांचा घोटाळा झालाय, महायोग्यांचा घोटाळा, महाउपासकांचा घोटाळा झाला, महाकर्मकांचा मंडळ विषयांचा घोटाळा झाला. चिंता करून चित्त होते. काय नाही आठवतं दगड घ्यायचं माझ्याकडे डोक्यात घर ठेवायचं. त्याला काय काळजी करायची? काय नाही आठवतं दगड ठेवायचं मारा इकडे, म्हणजे आपलं बुद्धी येईल ताळ्यावर. लक्षात आलं? काय घोटाळा काय झालाय तेवढं समजून घेऊ आपण. हा मर्क मारणार आहे आणि मी मारणार आहे असं वाटायला लागलं. मर्क कसं आहे? मारणार आहे आणि ते मी समजल्यामुळे मारायला लागलं.
असावे असं वाटायला लागलं. अर्जुना ऐसे झाल्या देह गेलिया न मरीचे देह गेलिया मा संग्राम केली बाई काय तुझे भगवंत विचारतात. आता तुला सांगितलं मी समजावून देह गेला तरी तू मरत नाही, देह मेला तरी तू मरत नाही, मग आता तुला युद्ध करायला काय हरकत आहे. मनोबुद्धीची माझी या स्वरूप मग पावाशी सगळं माझ्या स्वरूपाशी माझी प्रतिज्ञा मातेची या पावशी माझी भाट म्हणजे प्रतिज्ञा शक्तीवर सांगतो, शपथ सांगतो माझ्या स्वरूपात पावशी ती अर्पण कर मला. मग पहिलं जे वाटतंय न मारणार हे बरोबर आहे. हे कशाला धरून बरोबर आहे? चैतन्याला धरून माझ्या स्वरूपाला धरून बरोबर आहे. मला असं वाटत नाही मी पण न मारणार आहे, मी सहज आहे, मी असंच नाहीये म्हणून मला न मारावं असं वाटतंय. आणि मारणार आहे असं का वाटतं? देहबुद्धी, देह माझा म्हटल्यामुळं. मग देह तुमचा आहे का? कोणाचा आहे? पंचमहाभूतांचा. पंचमहाभूतांचा देह. मग पंचमहाभूताचा पंचमहाभूतांनी नेला तर तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही? थोडे दिवस दिला होता वापरायला, थोडे दिवस दिला होता. हा भाड्याच्या घरात बरोबर भाड्याने घेतलं होतं. हा गाणं म्हटलं तरी चालेल का? हा बरं ठीक आहे. माझ्या पाठात मला वाटलं गाणं आहे. आता नाही ते मी तर स्पष्ट आज नाही उघडं करणार आहे, मी काही दाखवत नाही. सगळे अभंग काय माझे पाठ आहेत का? काय वेळ द्यायला काय तुमचा निरोप मिळाला. हे भाड्याने घेतलं एवढं कळालं की नाही? बरं कोणाकडनं घेतलंय भाड्याने? अहो ह्याच वाद चालू आहे. यम म्हणतो माझा आहे आणि पंचमहाभूत म्हणतात माझे, आणि ह्यांचा वाद चालू आहे. वर तो मिटेल हा आणि त्याच्यात हा जीव म्हणतोय माझा. आता काय त्यांचीच मिटवण्यात भांडण हे हा मध्ये म्हटलं माझा. अरे बाबा आमचं तर मिटू दे. पंचभूताचा आहे का यमाचा आहे? हा देह काळाचे असं हे सांगतात. पण ते पंचमहाभूत मानत ना ते आमचं सांगतात. तुला काय येते? बरं त्यांचं भांडण मिटे ना, वाद चाललाय कोर्टात तिकडे ब्रह्मदेवाकडे. हा आणि त्याच्यात ह्या तिसरा प्रतिवादी उभा राहिलाय जीव, आणि तो माझा आहे, मी आहे. तुमचं काय भांडण दोघाच आहे. दुसऱ्याच्या वस्तूला माझं म्हटलं तर काय घोटाळा होईल? दुसऱ्याची एखादी वस्तू आहे, दुसऱ्याची वस्तू आहे, उसनवार आणली, त्याला माझं म्हटलं तर काय होईल? हा चोरी जर काय आळ येईल ना. कशाने घेतो त्याची वस्तू? आणली कामापुरती, वापर आणि मोकळा हो ना. वस्तू दुसऱ्याच्या एवढं तरी कळतंय की नाही? बरं तुमची असती तर तुमच्या सत्तेनं राहिली असते ना तुम्हाला पाहिजे तसं. यात एक तरी तुमचं ऐकतंय का मला सांगा? नाही. गुडघे का बरं दुखायला लागले? तुमच्या आज्ञेनं दुखायला लागले का? तुम्हाला विचारून दुखायला लागले का? तुम्हाला न विचारता दुखायला लागले का? त्यांचं चाललंय ना, ते काय तुम्हाला विचारतो? कंबर कोणाला विचारून दुखायला लागली? तिथे ते दुखायला लागले. डोळ्याला दिसायला कमी कोणामुळे आलं? त्याचं आलं, त्याचं वय झालं. म्हणून माझं एवढंच, माझं कान पण थकले आता. कान म्हणजे मला पहिल्यासारखं होत नाही ऐकायला, दमलो आता. नाही नीट वास गेलं, कुठलंच काय काम ते थकत चालले, त्यांच्या मार्गाने ते चालले गेले. तुमचं कोणीच ऐकत नाही आणि तुम्हाला मात्र कामाला लावून ठेवलंय, गुंतवून गेले. आता त्यांनी तुम्हाला गुंतवलंय का तुम्ही त्यांच्यात गुंतलाय? का त्यांनी डोळा कधी म्हटला का तुम्हाला माझं मत? बरं कान कधी म्हटलंय का तुम्हाला माझं मत? बरं प्राण तरी कधी म्हटलं का तुम्हाला माझं मत? बरं हा गुडघा हात पाय कधी म्हणलेत का तुम्हाला माझं मत? हे आम्ही केलेलं शांतपण आहे. याला तर माझं म्हणतो, बाहेरच्याला मी माझं म्हणायला लागलो. आम्ही विचारलं ही म्हैस कोणाची आहे? माझीच आहे म्हैस. आता म्हशीची म्हस आहे का तुझी म्हस आहे? काय मिळत नसते म्हणजे काय केलं? आता म्हशीची म्हस आहे का तुमची आहे? बरं दारात नसेल कुत्र कोणाचं आहे? तेवढे आमचं आहे. तुझं कसं कुत्रीच आहे ना? आगात कुठला दगडच म्हणे आमचीच आहे. ते लोकांनी आमचंच आहे म्हणे. व्यवहारासाठी म्हणे नाही का भेटत, पण खरं समजायला लागला ना
अहो भांडणं कशानं करावं? म्हशीच्या शेणावर भांडणं. ते म्हणे शेण माझं. आणि तुझं कुठलं शेण? म्हशी नाही का पागल? कशाला कशाला माझं म्हणून बसलोय? चांगला विचार करा. आणि ज्याला माझं म्हटलं त्यांनी दुःख दिले. कोणी दुःख दिले? माझं म्हटलंय. बरं, ज्याला माझं म्हटलं त्याने तुम्हाला काही म्हटलंय का मला माझं म्हण? जमिनीनं कधी म्हटलंय का मला तू माझं म्हण? बरं, जमिनीचा गुंठा जमिनीनं केलाय का तुम्ही केला? जमिनीचा एकर जमिनीने केला का माणसाने केला? बाबा आगाऊपणा याने केला का? आणि त्याला धक्का लागला त्याच्या त्या लाईनला की दुःख होते. ज्याला ज्याला तुम्ही माझं म्हटला ते काय सुखाला कारण झालं का दुःखाला कारण झालं? आता अनुभव आहे का शास्त्र सांगितल्यानंतर कळेल. मुलाला माझं म्हटला, घराला माझं म्हटला, त्याला जरा जरी काय झालं ना, हा 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 असाच अनुभव आहे की? बरं, माझं आहे म्हणून माझं म्हटलंय का माझं नसताना माझं म्हटलंय? आणि म्हणून दुःख आहे. म्हणून दुःखाला काय पात्र झालं. दुःख जाईना. काहीच माझं नाही. पहा तुम्ही या सगळ्यांना पाहून उरणारे तुम्ही आहात. उरणारे तुम्ही आहात. पहा आता हात तुम्ही आहे का? हाताला पाहताय की नाही? हातापासून वेगळे आहे की नाही? तुम्ही वेगळी आहे, बरोबर की नाही? हा डोळा आहे. डोळ्याला तुम्ही जाणताय की नाही? डोळ्याला जाणताय की नाही? डोळ्याला जाणून वेगळे आहेत की नाही तुम्ही? तुमचा प्राण चालू आहे. प्राणाला आता पाहताय की नाही तुम्ही? तुमच्या प्राणाला पाहताय की नाही? प्राणापासून वेगळे आहे का प्राणच तुम्ही आहे? मनाला पाहताय की नाही? तुमच्या मनाला पाहताय की नाही? पाहताय. मग मनापासून वेगळे आहे का मनच तुम्ही आहे? मनापासून वेगळा आहे. बुद्धीला पाहताय की नाही? बुद्धी जाणताय की नाही? तुम्हाला कळते की नाही माझी बुद्धी किती आहे? आपण म्हणतो ना माझी बुद्धी जरा जास्त चालते आणि माझी बुद्धी जरा. हे कोणाला कळालं? बुद्धीला कळालं का तुम्हाला कळालं? मग बुद्धीपासून वेगळे आहे चित्त. चित्ताला जाणताय की नाही? माझं चित्त आज थाऱ्यावर नाही. माझं चित्त आज बिघडलंय. काही काही ध्यानात येतंय. हे कोणाला कळालं? चित्ताला कळालं का तुम्हाला? आणि अहंकाराला बी जाणताय. तुमच्या मीला तुम्ही जाणताय. ज्याला ज्याला तुम्ही जाणताय त्याच्यापासून वेगळे. केव्हा? आत्ता इथे या इदम इथम पहा जरा आतमध्ये जाऊन. तुम्ही या सर्वापासून वेगळे आहात. ये नरा आत बघ जरा. जीव हा खरा. आता नर कुठे आहे काय माहित बाबा? ये नरा नर कोण आहे? नर कोण आहे? कोणाला नर म्हणायचं? हे स्त्री पुरुष भेद येतात पटकन आमच्या नजरेसमोर. पहा, देह तयार होताना, देह जेव्हा तयार होतो, कुठलीही वस्तू जेव्हा तयार होते तिथं दोन आहेत. दोघांचा व्यवहार आहे. दोघांच्या व्यवहारात जग पुढे आलेलं आहे. काय महाराज प्रमाण? मी झाले तयाची नोवरी, पती जन्मला माझे उदरी. मी झाले तयाची नोवरी, पती जन्मला माझे उदरी. कोणाची नवरी झाली ती? आत्म ब्रह्मचैतन्याची. ब्रह्मापासून सुरुवात. शुद्ध ब्रह्माची नवरी झाली. कोण? माया. आणि पती जन्मला हिच्या उदरी. कोण? ब्रह्म जन्मला. प्रतिबिंब पडलं मायामध्ये ब्रह्माचं. त्याचा जन्म झाला आणि त्याचं नाव आलं ईश्वर. मायेचा संसर्ग लागला शुद्ध ब्रह्माला की ईश्वर हे नाव आलं. ब्रह्मच आहे, शुद्ध ब्रह्मच आहे ते. पण संसर्ग लागला माया उपाधीचा, ईश्वर झाला. आणि ईश्वर झाला की मी झाले तयाची नवरी. मी तयाची नवरी झाली म्हणजे तो जो माझ्या जन्माला, माझ्या उदरात जन्माला, त्याचीच मी नवरी झाली. आणि त्याच्या बरोबर संसार केला आणि त्या संसारामध्ये हे जग पुढे आलं. बाबा सांगायचे एकटी बाई देशाची न्यायाधीश झाली. बाई किती पदावर गेली? न्यायाधीश झाली. एकटीला मूल होईल का? व्यवहारातला आहे, नाही होणार. पती देशाचा पंतप्रधान झाला. एकट्याला मूल होईल का बाबा? दोघांच्या व्यवहारात आहे. दोघांच्या व्यवहारात पुढे उत्पत्ती आहे. या कारणे गामी पिता महत ब्रह्मते माता.
अपत्य पंडुसुता जगडंबरू, आमच्या दोघाचं लेकरू आहे हे जग. म्हणजे हे जग कसं आहे? आमच्या दोघाचं आहे. हा, आता दोघांमध्ये आता ह्याच्यात दोन आहे, प्रकृती आहे आणि पुरुष आहे. प्रकृती आहे आणि पुरुष आहे. ह्याच्यात प्रकृती कोणती, पुरुष कोणता? हा, जरा लक्ष द्या बरं का, थोडं लक्ष द्या. परत लगेच आपण संसाराच्या गोष्टीत जाऊ, म्हणजे त्या बऱ्या वाटतात आपल्याला. थोडा आध्यात्मिक आहे, थोडं लक्ष द्या जरा थोडं अवधान. हा, ह्याच्यात दोन आहे. काही बी धरा, अणुधरा, रेणुधरा, आकाश, ह्या काही त्याच्यात दोन आहे. दोघांचा व्यवहारात प्रत्येक पदार्थ. देह तर आपला दोघांचा आहेच. नरावरून पुढे आलो बरं का आपण. नर कुणाला म्हणायचे, नरा आग बघ जरा, तिथून हा विषय पुढे सुरू झाला. एवढं लक्ष द्या. ह्याच्यात दोन आहेत. दोन कसे ओळखायचे? लक्ष द्या. आपलाच विषय आपल्या नजरेसमोरच्या गोष्टी आहेत. उगीच शास्त्राला ग्रहण करून ठेवायचं काम नाही, साधं सोपं आहे. ह्याच्यात दोन आहेत. दोन कसे ओळखायचे? एक माया आहे आणि एक प्रकृती आणि एक पुरुष आहे. हा, किंवा माया आहे आणि ईश्वर आहे असं म्हटलं तरी काय वापरत नाही. हा, आली लाईट आहे काय म्हणतात. ह्याच्यात दोन आहेत. दोन कोण आहेत कळेल का तुम्हाला? ह्याच्यात पुरुष बी आहे आणि प्रकृती बी आहे. ह्याच्यात माया बी आहे आणि ईश्वर बी आहे. पण ह्याच्यात ईश्वर कसा ओळखायचा, माया कशी ओळखायची, एवढी गोष्ट समजूनच घ्या. चिंतनाला सुरुवातच झाली, प्रबोध झालाय तुमचा. प्रबोधाचा विस्तार आहे, उघड्या डोळ्याचं चिंतन आहे. बुद्धी चालली पाहिजे सर 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 सर. पैसे बरोबर मोजता येतात की नाही? पैसे मोजता येतात की नाही बरोबर? लाख रुपये मोजायला दिले, बरोबर मोजाल की नाही? आणि मोजताना लक्ष जाईल का दुसरीकडे कुठे? का चुकेल ना ते? हा, सावधान नाही मोजताना. बरोबर मोजता येतं बरोबर. आम्हाला बुद्धी संसारात चांगली चालते, इथे का नाही चालणार बरोबर. हा, त्याच्यात ओळखायचं आहे आपल्याला. सांगता येईल का कोणाला? ह्याच्यात दोन आहेत. मिक्स करू नयेत, मिसळू नयेत. बाटली घेतली, ग्रंथ घेतला, माईक घेतला, माझा डबडा दिसतोय तो घेतला, तुमचा डबडा घेतला. डबडा म्हणजे डबाच म्हणायचे बाबा त्याला, बरं का? डबा म्हणायचे बाबाचे विषय सद्गुण. डबे 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 डबे. डबा जाताना येताना दिसतो का डब्याला चालवणारा दिसतो? दिसत नाही. एसटी आली, एसटी गेली का ड्रायव्हरचा काय पत्ता आहे आतमध्ये? आपण आपला व्यवहार कसा होतो? एसटी आली आणि एसटी गेली. हा, पण आपल्या समजुतीत काय? एसटी स्वतः आली नाही, आतमध्ये ड्रायव्हर आहे. जरी दिसला नाही तरी सुद्धा, ड्रायव्हर नाही दिसला तरी सुद्धा आहे. या बाटलीत नर दिसला नाही तरी आहे, तुमच्या देहातला नर दिसला नाही तरी आहे, पुरुष दिसला नाही तरी आहे. या देहात पुरुष दिसला नाही तरी आहे, या बाटलीत पुरुष दिसला नाही तरी आहे, या ग्रंथात पुरुष दिसला नाही तरी आहे, या चराचरामध्ये पुरुष नाही दिसला तरी सुद्धा आहेच. वस्तू दिसण्यासाठी असलेला पुरुष असावाच लागतो. मग याच्यामध्ये असलेला पुरुष आहे, बरोबर आहे की नाही? म्हणून नसलेली बाटली दिसते, माया दिसते. माया दिसते त्या अर्थी असलेलं इथे सिद्ध आहे. दिसलेली वस्तू पुढे आली की असलेली वस्तू अधिष्ठान रूपाने सिद्ध आहे. प्लास्टिक पण मायाच आहे. प्लास्टिकचा आकार बदललेला, प्लास्टिक धातू आहे. असू दे, काय हरकत नाही. थोडा ताण द्या. मी थांबतोय कशासाठी? तुमची बुद्धी अजून सावध व्हावी. वा, आज ती भाती प्रिय परमात्मा. हा, महाराज आहेत, बरोबर असं आहेत, मला माहित आहे. अपेक्षा आहे. हिला एक नाव आहे की नाही? आता हिला बाटली हे नाव आहे आणि हिला एक आकार आहे. हे नामरूप आहे ते कोणाचं आहे? बाटलीच, मायाच. बाटली हे नाव आहे. या आकाराला नाव दिलं बाटली, या आकाराला नाव दिलं माई, या आकाराला नाव दिलं ग्रंथ, या आकाराला नाव दिलं देह. आणि सगळे देह ओळखू यावेत म्हणून एक अजून एक नाव ठेवलं. सगळी नामरूप जे आहेत ती कोणाची आहेत?
मायेचे सगळी नामरूप इथून तिथून सगळी. ईश्वर मायाच आहे तर ब्रह्मदेव विष्णू महेश कोणाचे असतील? प्रपंचाचा रविला चौशून्याचा मांडीला खेळून ब्रह्मा विष्णू जियेचे बाळू जियेचे म्हणजे मायेचे. हे नामरूप कोणाचं आहे? मायेच आहे. आणि याच्यात बाटली आहे वाटते का नाही वाटते? आहे वाटते. बाटली आहे वाटते का नाही वाटते? तुम्हाला आहे वाटतंय का नाही वाटतंय? आता आहे वाटतंय ना तुम्ही तुम्हाला? हा, मग आहेपणा देहाचा आहे का चैतन्याचा आहे? लक्ष द्या. ही बाटली आहे वाटते, बाटली आहे वाटते. हे आहे पण बाटलीच आहे का पुरुषाचं आहे? वाटतंय कोणाचं? बाटलीचं. आणि आहे कोणाचं? याला म्हणतात भ्रम झालाय. आहे परमात्म्याचं आणि वाटते मायेचं. आहे पण पुरुषाचं आहे, वाटते बाटलीच आहे. खोटा आहे बस. सोपा आहे, लय अवघड नाही. अवघड झाले की लगेच पाणी ओततो मी, काळजी करू नका. निरस नाही टाका. बाळाला दूध जर निरस चालत तर आई काय करते? पाणी टाकते. हा, मग त्याला काय होते म्हणजे तीच राहा. हळूहळू त्याला ते निरस जातं. आणि पहिले आहे ना चांगले उपास असतो. मी हा विषय समजून घ्यायला 413 दिवस लावले. वेळ जातो. वेळ जातो. मी जरी आज बोलत असतो तरी कुठल्या तरी महात्म्याच्या चरणाशी बसून थोडस समजून घ्यायचा प्रयत्न केला. समजलं असं नाही, थोडं थोडं लक्षात आलं. पूर्ण समजायला भूमिका आहे वेगळी. समजून घेतलं की समजतं. आता तुम्ही पहिल्यांदा ऐकताय, काही काही विषय आपल्याला आकलन होत नाही. आपल्याला ते नादब्रह्म थोडी गायक वाजवणं, गायन ह्याचं जरा साथ लागते किंवा मध्ये मध्ये विनोद वगैरे लागतात. आता आपल्याला विनोद कुठले सांगायचे? विनोद असते कुठले सांगायचे? तुम्ही सांगता काय एखादा? मी पण ऐकतो आणि तुम्ही पण ऐकतो. कुठून आणायचे विनोद? विनोद ह्याच्यात नाही येत नाही ना. विनोद याच्यात विनोद बसत नाही याच्यामध्ये. परमार्थ हा काही विनोद नाही. आणि तो कळावं म्हणून थोडं थोडं जरा ढिल्लं केलं जातं वातावरण, एवढं असतं. असा याच्यातला आहेपणा जो आहे तो कोणाचा आहे? पुरुषाचा, परमात्म्याचा. असं लक्षात घ्यायचं. हे जे ज्ञान होतंय आता बाटली म्हणून, हे कोणाचं आहे? याचं ज्ञान होतं की नाही बाटली म्हणून? आता लक्षात द्या पाहिजे. बाटली म्हणून हे बाटलीचं ज्ञान आहे का परमात्म्याचं ज्ञान आहे? परमात्म्याचं ज्ञान आहे. आणि याच्यात एक प्रियत्व आहे. बाटली प्रिय वाटते की नाही आपल्याला? पाण्यासाठी. आपलं काय प्रियत्व हे वस्तू सगळ्या वस्तूमध्ये, पण सगळ्याच वस्तू आपल्याला प्रिय आहेत का? कारण अनुकूल प्रतिकूलतेचं ज्ञान आहे आपल्या ठिकाणी. जी आपल्याला अनुकूल गोष्ट आहे ती प्रिय वाटते आणि प्रतिकूल आहे ती. मग सर्प आपल्याला प्रिय वाटतो का अप्रिय वाटतो? मग प्रियत्व नाही का त्याच्यामध्ये? सर्पाला सर्पिन भेटली, सर्पिणीला सर्प प्रिय आहे का तिला पण अप्रिय? हा, आपल्याला वाघ दिसला, प्रिय आहे का अप्रिय आहे? अप्रिय. आणि वाघिणीला हा प्रिय तो प्रत्येक वस्तूमध्ये आहे. कोणतीही वस्तू घ्या, अस्ति भाती प्रिय आहे, पण तिचं ज्ञान आणि तिच्यात असलेलं प्रियत्व परमात्म्याचं आहे. आणि नामरूप आहे ते मायेचं. आपला विषय आला होता की नरा आत बघ जरा. मग नर म्हटलं, पुरुष म्हटलं की दृष्टी कुठे जाते? पुरुषाकडे जाते. प्रकृती आणि पुरुष या दोघांचा व्यवहार. मग तुमचा देह, स्त्रीचा देह, प्रकृती पुरुष दोघांचा आहे का एकट्या प्रकृतीचाच आहे? दोघांचा आहे. आणि मनुष्य देह किंवा पुरुष देह असं आपण म्हणू, नर देह असं बी म्हणू आपण. काय हरकत नाही. तुम्हाला बी नर देहच म्हटले परत सांगतो. मग या देहात फक्त पुरुषच आहे का प्रकृती सुद्धा आहे? या देहात प्रकृती बी आहे, पुरुष बी आहे. त्या देहात प्रकृती सुद्धा आहे आणि पुरुष सुद्धा आहे. प्रकृती पुरुषाशिवाय कोणतीच गोष्ट पुढे जात नाही. या अर्थाने म्हटलं की नरा जरा आत बघ जरा. काय विषय चालला होता आपला? हो, की दोघांच्या व्यवहारामध्ये
दोघांच्या व्यवहारामध्ये ह्या जगाची उत्पत्ती आहे, या पदार्थाची उत्पत्ती आहे आणि एक नामरूपात्मक आहे आणि एक अस्थिभाती पिंड रूपात्मक आहे. हा मग एकाला सत्ता नाही आणि एकाला सत्ता आहे. मायेला सत्ता नाही आणि पुरुषाला सत्ता. बाबा सांगायचे कारभार हिचा आणि पगार ह्याचा. पगार कोणाचा? ह्याचा. आणि कारभार कुणाचा? कारभारणीचा. कारभार कुणाला जमतो? कारभारणीला, प्रकृतीला. आपल्या घरातला व्यवहार आहे. बरं, दादागिरी कोणाची चालते? पगार कुणाचा आहे? ह्याचा. आणि दादागिरी कोणाची? ती काय सांगते? तुम्हाला काहीही कळत आणि या येड्याला खरंच काय कळत नाही. त्याला काय कळते? तुम्हाला काय कळत? मला काय कळत? कळतच नाही त्याला. आता दोन्ही वस्तू इथं हजर आहे. काय कळतंय का? दम खायची पाळी आहे की नाही? गपचूप ही दाब देते. आणि ती म्हणते सुद्धा मी आले तेव्हा काय होतं तिथे? काहीच नव्हतं. आता सगळं घर भरले. कोणामुळे? पैसा कोणाचा आहे? याचा. आणि कारभार याला बमाटण्याला काही कळत नाही. येडा पण पैसा पडतो. पाहिजे तेवढा पैसा. करायला काहीच येत नाही. कधी नसेल तर उपाशीच मरते. काही त्याला काही येत नाही. त्याला चालत चहा म्हटलं तरी जमत नाही. गॅस पेटवायला येत नाही. काय करावं? झाडून काढता येतं. चलच बसते. पैसा भरपूर आहे. ते म्हणते पैसा पाहिजे तेवढा घे पण कारभार कर. ही म्हणजे पैसा बी घेईल, कारभार बी करेल आणि तुला बी झाकून टाकेल. घरात गेलो तर सगळा प्रभाव कोणाचा आहे? याला काही येत नाही पण पैसा बघतो आणि हिला सगळं येतंय पण पैसा नाही. ह्याचा पैसा घेऊन ह्याच्यावर दादागिरी करते. तिचं नाव आहे माया. तुम्ही काळजी करू नका. दादागिरी सगळी म्हणा ना आमचीच आहे. मायाचीच आहे. स्त्रीची दादागिरी आहे. तिला कारभार चांगला करतो. अहो काय बनवता येत नाही तिला. काय बनवता येत? सगळं बनवते. बापरे, आकाशाला बनवलं, वायूला बनवलं, सूर्याला बनवलं. घरात काय बनवता येत नाही. बापरे, शिळा भात राहिला तर सकाळी फ्रेश करते. असं काय ते म्हणते कालच्या ताज्यापेक्षा शिळा चांगला लागतो. मायाची करणी आहे. शिळी भाकरी राहिली सकाळी वेगळंच काहीतरी बनवते. ते म्हणजे कालच्या भाकरीपेक्षा आजची भाकरी चांगली आहे. मायेची करणी आगाध आश्चर्य अघटित करते. जबरदस्त. जितक्या तिथे बरोबर वस्तू विचार, हरवलेली वस्तू विचारली तीच आणून देणार. आपण किती शोधली तिथं जायला वस्तू सापडतच नाही. ती म्हणजे काय इथेच नाही सापडणार. तिची ठेव नाही. तिला माहिती आहे कुठली वस्तू कुठे आहे. मायेचा कारभार आणि याची सत्ता. पण याला ती दिसू देत नाही. त्याचेच पैसे घेऊन त्याच्यावरच दागिने घातले. पतीचे आरोपपणे लाजोने अंगाची मिरवणे केले जगा एवढे लेणे जे आपण. तिला जे काय म्हणजे हे तर उघडा आहे आपला नवरा. ह्याला उघड्याला कसा न्यावा बाजारात? उघडा बरं वाटत नाही ना तिला. पण ते म्हणजे पतीचे आरोप आहे पती आणि उघडं कसं न्यावं? लाज वाटली तिला. आणि लाजून त्याला दागिने केले. केवढे? जगा एवढे दागिने केले. जगा एवढे दागिने घातले आणि दागिने दिसायला लागले. ते तसंच लपून गेला. एवढं नटवलं त्याला. एका जनार्दनी एक पणे उभा आणि चैतन्याची शोभा. शोभेतच आणलं माये. काय दिसतंय जग नुसतं नटलेलं सुंदर सुंदर. आणि ज्याच्यावर नटवलंय जगाला ते मात्र दिसत नाही. परमात्मा झाकला जो लपवली जगदा भासू. लपला मायेचं करणं. सत्ता त्याचीच घेतली. त्याच्याच दागिने केले आपल्या कलाकृतीने. त्याच्याच अंगावर घातले. त्याच्याच सत्तेने उभा केले आणि त्याला झाकून टाकले. मग आमचं दागिन्यावर लक्ष आहे, या आकारावर लक्ष आहे का परमात्म्यावर लक्ष आहे? दागिन्यावर लक्ष आहे की नाही? आणि ज्याच्यावर दागिने घातले ते बरं.
तुमचं कानावर लक्ष आहे का कानातल्यावर लक्ष आहे? आता खरं सांग, कानावर लक्ष आहे का कानातल्यावर लक्ष आहे? कानातला हरवेल म्हणून भीती आहे का कान हरवेल म्हणून भीती आहे? आता झाला कान महागडा आहे का कानातलं महागडा आहे? काय म्हणजे आजच घोटाळा झालाय बाबा. आता काय करावं? आमचं लक्ष कानातल्यावर आहे की नाही? बाळ हरवल का काय, कोण येईल की काय? आपण ज्याच्यावर ते लटकवलं त्याला भोका पाडून पडून ते बघ किती दिले देवावर, त्याला का बिल पैसे चालतंय ते. महत्वाचं कान आहे का कानातलं आहे? कानातलं वाटतंय, लक्ष कानातल्यावरच आहे. हा, गळ्यातलं महत्वाचं का गळा महत्वाचा? आणि सांभाळाय गळा लागतोय का गळ्यातलं लागतंय? आता आपला कसा खेळ आहे? लक्ष कमी ज्याच्यावर जे आहे त्याच्यावर लक्ष नाही. हे जे डोंकळत आहे ना, नुसतं लटकवलंय बाहेर, ते हरवेल म्हणून भीती वाटते आम्हाला. ज्याच्यावर मरक उभा आहे ना, ते मरेल का काय, ते जाईल का काय, त्याला जाळतील का काय, ही भीती आहे. आपण ज्याच्यावर उभा आहे त्याच्यावर कुठे लक्ष आहे? बोटावर लक्ष आहे का अंगठीवर लक्ष आहे? बाबा, बोटावर लक्ष आहे का अंगठीवर लक्ष आहे? अंगठीवर लक्ष आहे. चक्र माणसं आहे. ही फुकट मिळालंय ना, याची काय किंमत आहे? पण कानच नसेल तर कशी फुगडी घालायची, नाकच नसेल तर नदीचं काय करावं? काय करेल? काय केलं? कुठे काय शोधेल? तोच नसेल तर दागिने कुठं आकार, नाम आकार कसा राहील? आतमध्ये चैतन्य नसेल तर देह काय करेल? कशावर आमचं लक्ष आहे? असलेल्यावर लक्ष असावं का नसलेल्यावर लक्ष असावं? चांगलं लक्ष द्यायला पाहिजे. असलेली वस्तू महत्वाची का नसलेली वस्तू महत्वाची? हा, कान बदलून आणता येतो सोनाराकडून का कानातलं बदलून आणता येतं सोनाराकडून? सांगा की राव, काय मी काय कन्नड मधलं सांगतो का काय? हा, का कान बदलला कधी? मग सांभाळ कानाचा आहे का कानातल्याचा आहे? कानातल्याचा सांभाळ आहे. कानाचा पत्ता सुद्धा नाही त्याचा, आहे की नाही, का राहिलंय का ठेवलंय, काय पत्ता नाही लागेल. म्हणून असलेल्या वस्तूकडे लक्ष गेलं पाहिजे. नसलेली वस्तू बदलत असते, येत असते, जात असते, राहत असते. जो लपवलेला आहे, जो अधिष्ठान आहे, तिथं लक्ष गेलं पाहिजे. आमचं लक्ष वरच्या कार्यकारण भावाकडे आहे. कपड्याची सावरासावर आहे का ज्याच्यावर कपडे घातले त्याची सावरासावर आहे? हा, मी कपड्याने नटलोय. तसं देह इंद्रियाने नटलोय आम्ही, पण देह इंद्रिय ज्याच्यावर नटले त्याच्यावर लक्ष नाही. जगावर लक्ष आहे आमचं. जग ज्याच्यावर नटले त्याच्यावर लक्ष नाही आमचं. जो लपोनी जगदा भासू. पण ही बुद्धी नाही का आमच्याकडे पाहिजे? जी वस्तू असलेली आहे, मौल्यवान आहे, तिच्यावर लक्ष देण्याची आमची बुद्धी आहे की नाही? मी तुम्हाला एक दृष्टांत सांगू. बाबा, सोनाराकडे गेलो आम्ही आणि एक 4-5 तोळ्याचा छोटासा दागिना घेतला. आता तो दागिना कसा करतो? पहिल्यांदा त्या लाल कागदामध्ये गुंडाळतो, नंतर एक छोटी प्लास्टिकची पिशवी टाकतो, नंतर एक ती डबी असते त्या डबीत टाकतो, नंतर ती डबी पुन्हा मोठ्या प्लास्टिकच्या पिशवीत देतो आणि मोठी प्लास्टिकची पिशवी पुण्या कापडाच्या पिशवीत देतो. तो 4-5 पॅकिंग झाली आणि त्याची पिशवी आपण आपल्या गाठोड्यात बांधतो किंवा बॅगेत टाकतो आणि ती बॅग एसटीत बसून आपण वर ठेवतो, खाली बसायला जागा नाही. बरोबर आहे की नाही? असंच व्यवहार मौल्यवान वस्तू. आता सांगा, एसटीत खाली बसलेली आमची ताई आहे किंवा महाराज आहे, भाऊ आहे, मी आहे, आमचं लक्ष कुठे असेल? खाली बसलेल्या शीटवर असेल का वरच्या गटोळ्यावर असेल का गटोळ्याच्या आतल्या डबीवर असेल का डबीच्या प्लास्टिकवर असेल का प्लास्टिकच्या आतमधल्या सोन्यावर असेल? का वरच्या गबाळाकडे नाही? किती छापतोय? न दिसणार सोनं पाहतोय की नाही तिथे? मग आम्हाला न दिसणारी वस्तू कशी सांभाळावी याची युक्ती आहे की नाही? बरोबर पॅकिंग मध्ये करून, पॅकिंग मध्ये बांधून 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 आतमध्ये ठेवलंय आणि लक्ष कशावर आहे? आतमध्ये.
कपाटात एक तिजोरी, त्याच्यात छोटी तिजोरी आणि त्याच्यात ही डबी, त्या डबीत सोनं आणि बाहेरून सांगते अमका मिलीग्रॅम आहे, अमका मिलीग्रॅम आहे, अमका अमका आहे, अमका अमका आहे, अमका अमका आहे. आणि हाय की नाही बरोबर लक्ष राहतं. कपाटाशी काय देणं घेणं नाही, त्या तिजोरीशी काय देणं घेणं नाही, त्या डबीशी काय देणं घेणं नाही. हे सगळं गबाळ कशासाठी वापरायचंय? कपाट, छोटी तिजोरी, मोठी तिजोरी, आतली डबी कशासाठी वापरायचंय? आतल्या आणि दागिने सोनाने सांगितले तेवढं ते सोनं दे माझ्याकडे, बाकीचे गबाळ घेऊ का आपण? त्या मूळ मुद्द्यासाठी गबाळ सगळं आणायचं आहे, न्यायचं. आणि त्यातलं सोनं हाताशी आलं की ते गबाळ राहिलं काय आणि गेलं काय. तसं हे गबाळ त्या आतल्या वस्तूला दिलेलं पॅकिंग आहे. 4 देह, 4 अवस्था, पंचकोश, एवढ्या आतमध्ये आत्मचैतन्य आविष्कार मांगुरीश्वर असं उघडं नाही. 4 देह, स्थूल देह, हो, त्याला आतमध्ये सूक्ष्म देह, त्याच्या आतमध्ये कारण देह, त्याच्या आतमध्ये महाकारण देह, त्याच्या आतमध्ये वस्तू, त्याच्या अवस्था, जागृत अवस्था, स्वप्नावस्था, सुषुप्ती अवस्था, तुर्य अवस्था, त्याच्या आतमध्ये वस्तू, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, बुद्धी विज्ञानमय कोश आणि शेवटचा बाबा आनंदमय कोश. पंचकोशाच्या आतमध्ये आमची वस्तू, ईश्वराची लीला कशी आहे अशी वस्तू दिली. आणि हे सगळं आम्ही का बरं सांभाळतोय? एका आत्मची आमच्यावर हे सगळं उभं आहे असं आपण लक्षात घेऊ शकतो, असं लक्ष देऊ शकतो. आणि मग आपला जो प्रश्न होता, मग आपला जो निर्णय होता, आता सांगा मला मरावंसं का बरं वाटत नाही आणि मेल्याशिवाय का बरं राहत नाही? आपला मूळ मुद्दा चिंतनाचा हा. का बरं मरावंसं वाटत नाही? हा, चैतन्यामुळे मरावंसं वाटत नाही. आणि चैतन्य मरत नाही, आणि चैतन्य ते मी आहे म्हणून मला मरावं वाटत नाही. आणि तरी मी मरतोय. ते काय आहे? देह आहे. बस एवढी गोष्ट पुन्हा पुन्हा चिंतन करून, पुन्हा पुन्हा चिंतन करून माझे मरण म्या पाहिले डोळा. हा, आता मरण मारायचं एवढा विषय घेऊच आपण आता, कारण मरण मारायचं आपल्याला. मरण मेल्यानंतर मारायचं का जिवंत असताना? मरणाचं भय मेल्यानंतर आहे का जिवंत असताना आहे? मग जिवंत असतानाच मारायचं का मेल्यानंतर मारायचं? साधू संतांनी जिवंत असताना मारलं का मेल्यानंतर मारलं? बरं, मारलं हे तर खरं आहे की नाही? कबुली दिली की नाही? मरण माझे मरून गेले, मज केले हा मर तुकोबर आहे सांगतात. आपले मरण म्या पाहिले डोळा, मी माझं मरण माझ्या डोळ्यांनी पाहिलं. आता जो मेला तो जन्माला येईल का परत? मेला तो जन्माला येतो. आणि जो न मारता निश्चय करू, मरणारी वस्तू मरणारी आहे, मी न मारणारी आहे, मरणाऱ्याचं मरण मारून टाकलं आणि मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे, त्याला जन्माला यायला काही शिल्लकच राहील? काय शिल्लक राहील? काय शिल्लक राहणार आहे? पहिल्या दिवशी आपला विषय झाला होता काय? जन्म घेण्यासाठी 3 गोष्टी कारणीभूत आहेत. कोणत्या कोणत्या? सांगा बरं का विषय आता विस्तारासाठी पुढे येणार. हा, वासना, बरोबर. हा, 1. दुसरं 2 कर्म. हा, कर्म. आणि 3 पाप आणि पुण्य. मग कर्म, आम्ही कर्मात अडकलोय की कर्म फलात अडकलोय? चांगलं लक्ष द्या. हा, आम्हाला घोटाळा कर्माच्या फळाने केलाय का कर्माने केलाय? कर्मफळामध्ये. हा, कर्मफळाने घोटाळा केला. कर्मफळ हे कर्त्यामुळे घोटाळा झाला. कर्म आणि कर्ता. कर्म म्हटलं की त्याचा कोणतरी कर्ता, कर्म म्हटलं की त्याचा कोणतरी कर्ता.
मग कोणत्या कर्माचा कोणता करता आहे, थोडं लक्ष द्या बरं. कोणत्या कर्माचा कोणता करता आहे, लक्ष देता येईल का बरोबर? लक्ष द्याल का बरोबर? महात्मे 3 प्रश्न विचारायचे. हा, लक्षात येतंय का? लक्षात ठेवाल का? आणि लक्षात राहील का? आमच्या लक्षात बी येत नाही, लक्षात ठेवायचं काही काम नाही, आणि त्या लक्षात राहायचं काही कामच नाही. आम्ही लक्षात घेत नाही, लक्षात ठेवत नाही, लक्षात राहत नाही. उद्या काय विचारलं ते सगळं ठीक आहे, ते लक्षात राहिलं. सत्याचं फक्त आहे थोडं लक्षात. जी आपल्याला महत्वाचं तिथे लक्ष दिलं पाहिजे. आपला करता जर बाद केला तर भोगता बाद होतो. करता भोगता गेला तर सुखदुःख जाता, सुखदुःख गेली तर पापपुण्य जातं, पापपुण्य गेली तर धर्माधर्म जातो, धर्माधर्म गेला तर देह पुन्हा प्राप्त व्हायचं निघून जातं. अशी एकावर एक रचलेली श्रृंखला आहे. अज्ञान, वेदज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञान, हो, पापपुण्य, सुखदुःख आणि देह. एक अज्ञान उडवलं, बाकी वरची उतरण आपोआपच पडली म्हणून समजेल. काय त्याचं चिंतन करायचं कारण? सहजच ते बाद होत असत. आपण एवढा विषय घेऊ काय, कोणत्या कर्माचा कोणता करता आहे. आता कोण करता समजतोय? मी करता समजतो. आम्हाला खोड अशी लागली बाबा, मी केलं ते मीच केलं, आणि तुम्ही केलं ते सुद्धा माझ्यामुळे झाले. बाबा तुम्हाला पुढे काय जमतंय का? माणसं श्रेय सत्यात आहेत. काय गुरुजी कसं काय? करणारे वेगळे असतात आणि करून झाल्यानंतर श्रेय घ्यायला 4-5 जण असतात. हे आम्ही केले बरं का सगळं, ते सांगतात की तिसरं. करणारे मरतात बिचारे, रात्रंदिवस धडपडतात, सगळं काय काय करायचं करतात. 2-4 दुसरे असतात ते सांगतात आमच्यामुळे झाले हे सगळं. याचा ह्याला बाजूलाच सांगतात. म्हणजे मी केलं ते सुद्धा मीच केलं, आणि तुम्ही केलं ते सुद्धा मीच केलं. बाबा अशी सवय लागलेली आहे. करता मिरवायची सवय लागलेली आहे. कर्तापण करते व्हायची हौस आहे जीवाला. कुणीतरी मला सारखं म्हणावं तुमच्यामुळे झालं, तुम्ही केलं, तुम्ही होता म्हणून झालं बरं का बाबा, तुम्ही नसता तर झालं, असं सारखं कुणीतरी म्हणावं. असं माझ्यामुळे झालंय आणि मीच केलंय, आणि हे आपल्याला जन्ममृत्यूच्या राहटीमध्ये अडकवणार आहे. मग प्रत्येक कर्माचा कर्ता ठरलेला आहे. कर्म कोणाचं आहे? हा, लक्ष द्या. आता कर्म कोणाचं आहे? कोणाचं म्हणजे मायेचं आहे का चैतन्याचं आहे? मायेचं. हा, आणि कर्ता कोणाचा आहे? कर्ता बी माईकच आहे. हा, जरी आपण म्हणलो कर्ता कर्मी तत्व आहे, कोण? ईश्वर. हा, करते पण त्याच्याकडे पाठवलं. ईश्वर कोणाचा आहे? नीट लक्ष द्या. ईश्वर कोणाचं लेकरू आहे? आणि माया खरी का खोटी? आणि ईश्वर? हळू बोला, हळू बोला. वस्तुस्थिती तशीच आहे. हा, समजायला जरा जड आहे, पण तसंच आहे. जीव कोणाचा? ईश्वर मायेचा. जीव कोणाचा? अविद्येचा. त्याची आई बारकी आहे, एवढी छोटी आहे. अविद्या एवढी आणि माया एवढी, बस. ती मोठी उपाधी, ही छोटी उपाधी. ह्याच्यातलं जीवाला सगळं कळतं की नाही? देहातलं जीवाला कळतं की नाही सगळं? आणि विश्वातलं ईश्वराला कळतं. विश्वातलं ईश्वराला का बरं कळतं? उपाधी मोठी आहे त्याची. जेवढी उपाधी तेवढं त्याला कळतं, आणि जीवाला जेवढी उपाधी आहे तेवढं कळतं. जीव अविद्येचा आणि मायेचा ईश्वर. आणि अविद्या खोटी, माया खोटी आणि अविद्या खोटी, आणि ईश्वर हळू बोल. आणि जीव लक्षात ठेवायचं. हे जरी बोलणं असलं तरी ईश्वर, श्रीगुरु आणि वेद हे शेवटपर्यंत प्रमाण ठेवायचं, लक्षात ठेवायचं. हे सगळे जरी मायेचे असले, श्रीगुरु बी उपाधीला धरून माईक आहे, वेद बी माईक आहे, आणि ईश्वर बी माईक आहे, तरी बी ते तसेच प्रमाण म्हणून ठेवायचे शेवटपर्यंत. कारण ते तुम्हाला त्रास देणारे नाही, प्रकाश देणारे. आपण घर खाली करताना, सामान खाली करताना घरातलं पहिली लाईटचा तो बल्ब काढतो का सामान काढतो? सामान काढतो आधी. आणि सामान काढून बल्ब राहिला तर राहू दे की, काय फरक पडतो? 10-60 रुपये असते. तसं हे बल्ब आहे उजेड देणार. आधी बल्ब काढला तर काय होईल? सामान काढताय ना, ह्याच्यात सामान काढायचंय, बल्ब तसेच ठेवायचे. हो, ईश्वर, श्रीगुरु
आणि वेदशास्त्र हे जरी माईक असलं तरी प्रकाश देणारे आहे असं लक्षात ठेवा. आणि ते तसंच ठेवा. आपल्याला प्रकाश कायम प्रकाश देणार आहे, कायम मार्ग. मग ईश्वर उपासना, श्रीगुरु उपासना कधी सोडायची नाही. ज्या क्षणी आम्हाला लक्ष द्या, थोडा मुद्दा जरी बाजूला गेला तरी, ज्या क्षणी आम्हाला श्रीगुरु भेटली त्या क्षणी आमच्यावर ईश्वर कृपा झाली. 4 कृपा आहेत. ईश्वर कृपा, श्रीगुरु कृपा, शास्त्र कृपा आणि आत्मकृपा. ईश्वराची सेवा पूर्ण झाली की श्रीगुरु भेटत असतो. ईश्वर सेवेचं फळ आहे बाबा श्रीगुरूंची भेट. श्रीगुरु कृपेचं फळ आहे शास्त्र कृपा, शास्त्र कळायला. आणि शास्त्र कृपेचं फळ आहे आत्मकृपा. मग मला जर श्रीगुरु भेटले तर ईश्वर भेटलेला आहे. ईश्वराने कृपा केलेली आहे. ईश्वराची सर्वात महत्वाची कृपा. नवीन ईश्वर एवढीच कृपा करतो प्रसन्न झाला तर श्रीगुरूची भेट झाली. नामदेवरायावरती ईश्वर प्रसन्न होते की नाही? श्रीगुरूची भेट झाली. बाकी हे गबाळ तो तुमच्या भानगडीत पडत नाही. मला पुन्हा सांगतो, काल विषय झालाय, संसार नीट करत नाही. संसार नीट करायची गोष्ट नाही. संसार प्रारब्धावर आहे आणि प्रयत्न परमार्थ प्रयत्नावर आहे. परमार्थाचे तुम्ही अधिकारी आहात, संसाराचे अधिकारी नाही. सकाळशी येते आहे अधिकार. अधिकाराची सामग्री देऊन भगवंतांनी पाठवले. ईश्वर सेवा पूर्ण झाल्याचं जर ओळखायचं असेल तर श्रीगुरूंची भेट झाली, कृपा झाली पूर्ण. आणि ईश्वर सेवा आणि श्रीगुरु सेवा एका सेवेमध्ये अंतर्भूत आहे. श्रीगुरूंच्या सेवेमध्ये ईश्वर सेवा ही अंतर्भूत आहे. 2 सेवा करतात श्रीगुरूंच्या सेवेमध्ये. लक्ष ठेवा. कोणाच्या वाट्याला येत असेल तर धन्य आहात तुम्ही. श्रीगुरूंच्या सेवेत जर आपलं मन लागलं असेल तर समजायचं ईश्वराची सेवा घडतेच आणि श्रीगुरूंची बी घडते. ईश्वर सेवा अवघड का श्रीगुरु सेवा अवघड? श्रीगुरु सेवा अवघड आहे. ईश्वर बोलत नाही. 10 वाजता जरी नैवेद्य दावला तरी काही नाही. 4-5 दिवस जरी नाही धुतला, आंघोळ केली तरी काय अडचण काय अवघड आहे ना तिथे. आणि श्रीगुरु मला सहित आहे. चहा लेट झाला तरी बिघडेल, जेवण लेट झालं तरी कोप करेल, आणि दुर्वासासारखा मिळाला तर खटका जाईल. पाणी म्हटलं सारखं तयारच आहे. आता देऊ नाही नको देऊ का मला गेलं. असं शीघ्र कोपे गेलं श्रीगुरु जर मिळाला तर कामच झालं. श्रीगुरु सेवा अवघड आहे. ती एकदा साधली ना बस वेगळं काय करायची गरजच नाही. काहीच करायची नाही. कामच झालं तिथे. त्याने जर स्वीकार केला, समर्थाने जर पदरात घेतलं, बाकी सगळे बाजूला सांग काही गरज नाही. त्यांनी पदरात त्यांनी स्वीकार करावा. श्रीगुरूंनी शिष्य म्हणून स्वीकार करावा. तुम्ही लाख म्हणाल आम्ही त्यांचे शिष्य. तुमच्या शिष्य म्हणायला काय अर्थ आहे? त्यांनी स्वीकार केला पाहिजे. हा तुम्हाला शिष्य आहे. वा संपलं सगळं. नुसतं म्हणून चालेल का मी त्यांची पत्नी आहे? त्यांनी स्वीकार केला पाहिजे ना तुम्हाला पत्नी, तर व्यवहार होईल पुढे. स्वीकार झाला पाहिजे. नुसता केला झाल्याचा नाही, तो स्वीकार पाहिजे. आणि मग ते एक क्षणात सुद्धा शिष्यत्व ठेवत काम झालं. आत्मा ब्रह्म या भूमिकेवर आपल्याला जे सांगायचं होतं तो मुद्दा सांगा. तुम्ही कर्म आणि करता कुठे लावावं? ईश्वर वेद गुरु जरी माईक असले तरी ते तिथल्या तिथे प्रमाण म्हणून आपल्याला कायम ठेवायचं आहे. माहीत असावं म्हणून लक्षात आणून दिलं फक्त. हे काय तुम्हाला सांगण्यासाठी नव्हतं, तुमच्या बुद्धीचा भेद करण्यासाठीच सांगितलं. शेवटपर्यंत सर्व साधू संत ईश्वराची सेवा करत होते. शेवटपर्यंत सर्व शिष्य आपल्या श्री गुरूंची सेवा करत होते. नामदेवराय असतील, निळोबाराय असतील, ज्ञानोबाराय असतील, नागबाराय असतील, त्यांच्या चरित्रामध्ये श्री गुरूंचं स्थान किती. आपले रामदास बाबा असतील, श्रीपादांच्या चरणी शेवटपर्यंत. विरह सहन झाला नाही, एका वर्षात ध्यान सोडून गेलं. गुरु शिष्याचं नातं असं पतीपेक्षाही देवभक्तापेक्षाही श्रेष्ठ आहे गुरु शिष्याचं नातं. शिष्याचा लळा पुरवण्यासाठी श्री गुरुला वरून खाली यावं लागतं. इथे तुकोबाराय श्री गुरु पुढे देवाला सुद्धा बाजूला सारलं. तुम्ही नका तुमचं काम नाही. सुंदर चरित्र आहे दोन्ही चरित्र. एकाला देवाने श्री गुरुकडे पाठवलं
आणि एकाने देवाला बाजूला केलं श्री गुरुसाठी. काय बोलू याच्यातून काय शिकत होतं? श्री गुरुचं महत्व लक्षात घ्या. एकाने देवाला बाजूला केलं श्री गुरुसाठी आणि देवाने एकाला श्री गुरु. दोघांच्या ठिकाणी श्री गुरुचा अवतार चरित्र नळपरायणचा आणि नामदेव लक्षात घ्या. पण आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या आयुष्यामध्ये श्री गुरूंचं अवतरण झालंय. जसं आता चांगदेवरायांच्या आयुष्यामध्ये श्री गुरूंचं अवतरण होतं. लक्षात ठेवा. त्याला प्रकृतीत पाहू नका. श्री गुरूंचं ध्येय आहे ना. मग देह म्हटलं की प्रकृती असणार आणि प्रकृती म्हटली की गुण असणार. काहींची प्रकृती तमगुणी आहे. श्री गुरूंची प्रकृती असली तरी बी पुराण पहा. काहींची रजोगुणी असणार आणि काहींची सत्वगुणी असणार. आता तुमच्या वाट्याला कोणती प्रकृती आणि काही नाही. प्रकृतीच्या पलीकडे असलेलं तत्व म्हणजे श्री गुरु आहे. श्री गुरु देह नाही काल शिकवला. श्री गुरु तत्व जर त्या अंतःकरणात फलद्रूप आहे, जीव ब्रह्माचं ऐक्य करून देण्याचं जर सामर्थ्य तिथे आहे, तर गुण बी बाजूला सारण प्रकृती बी सगळे दोष बाजूला. प्रकृती पहिलीकडे आमचा प्रकृती पलीकडील भाऊ जरी कल्पनेने न लागाशी पाहू मज माझी बुद्धी ही वाहो ते मी सर्व प्रकृतीच्या पलीकडचा भाव परत श्री गुरु कळेल. नाही तर श्री गुरु कळणार नाही. आणि जोपर्यंत प्रकृतीच्या पलीकडे जात नाही तोपर्यंत फार जवळ जाऊ नये श्री गुरुची. एखादा गुरुदोष येईल न करावा संत सव तुकोबारायचं प्रमाण. का बरं सांगेल? तुला अजून दृष्टी आली नाही श्री गुरुला पाहिजे. तू काय पाहतो? त्यांच्या रंगाकडे पाहतो का? उंचीकडे पाहतो का? पोटाकडे पाहतो का? मुलाबाळांच्याकडे पाहतो का? त्यांच्या दारिद्र्याकडे पाहतो का? श्रीमंतीकडे का? घराकडे का? त्यांच्या वागण्या बोल कशाकडे पाहतो? त्या माही काय? तुला तत्वाची दृष्टी अजून आली नाही. तू काय त्यांच्या जवळ जातो? कशी तुला सेवा करणार? नाही सेवा करणार. श्री गुरु जाणण्यासाठी तत्वाची दृष्टी आहे आणि तत्वदृष्टीनं श्री गुरुला पाहायची दृष्टी आली. आणि श्री गुरुचं जर अवतरण झालेलंच आहे तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये. आता वेगळं नाम असेल, वेगळा देह असेल, कोणाचा काळा कोण असा कोण तसा, कोण जातीचा कोण पातीचा कोण कुठला माहिती नाही. पण गुरुतत्व मात्र तिथे फलद्रूप झाले. आणि ती उपाधी तुमचं शिष्यत्व तुमचा जीवपणा घालवण्यासाठी जड पडते. तू जीव नाही, तू आत्मा ब्रह्म. चिंतन कर. तुला जे दिलंय ते चिंतन कर. कशाचं? तू देह नाही, तू आत्मा आहे. तू देह नाही, तू ब्रह्म आहे. ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा प्रकट नाहम देह न मे देह केवल अहम सनातन. हा मी केवल सनातन आहे. मी केवल अनादि आहे. मी केवल आत्मा ब्रह्म आहे. असा बोध सतत ठसवत असतात. हो. मन बुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र न च जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमीन न च वायु चिदानंद रूप शिवोहम न च प्राणम संज्ञा नवा पंचवायु नवा सप्त धातु नवा पंचकोश न वक्पानि पादो न चोस्तुपायो चिदानंद रूप चिदानंद शिवोहम शिव. काय सुंदर आद्य शंकराचार्यांचं आत्मशोधक आहे. शेवट सांगतात अहम निर्विकल्प निराकारो विभुर व्याप्त सर्वत्र सर्व इंद्रिया सदा मे समत्वम न मुक्तीर न बंध चिदानंद शिवोहम. मी कोण आहे? चिदानंद रूपम शिवोहम. मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी प्राण नाही, मी सप्त धातू नाही. हो. मी द्वेष नाही, मी काम नाही, मी क्रोध नाही, मी पुण्य नाही, मी पाप नाही, मी मंत्र नाही, मी वेद नाही, मी भोग नाही, मी भोक्ता नाही, मी पिता नाही, मी माता नाही, मी गुरु नाही, मी शिष्य नाही. मग आहे कोण? अहम निर्विकल्प निराकार रूपो. अहम निर्विकल्प निराकार रूपो विभुर व्याप्त सर्वत्र सर्व इंद्रियाणि चिदानंद रूप शिवोहम. हे माझं स्वरूप आहे. 6 षटक आहे, आत्मषटक आहे. सुंदर चिंतन आहे. आपण त्याच्यावर 4-5 दिवस आम्ही चिंतन केलं. हे माझं स्वरूप आहे असे श्री गुरु सांगत असतात. तो आत्मा ब्रह्म आहे. व्यवहार देहाचीच होईल. हे पाप पुन्हा सांगतो, सूचना म्हणून सांगतो. व्यवहार भेदात आहे आणि स्वरूप अभेदात आहे. व्यवहारात अभेद नाही करता येणार तुम्हाला. व्यवहार वेगवेगळाच करावा लागेल. स्त्रिया वेगवेगळ्या, पुरुष वेगवेगळे. व्यवहारात भेद आहे.
व्यवहारात उच्च नीच आहे, भेद आहे, व्यवहारात कमी जास्त आहे, तसंच ठेवावं लागेल. स्वरूपात अभेद आहे, चैतन्याचा वास्तव अभेद आहे आणि उपाधीचा भेद आहे. भेदातच व्यवहार करावा लागेल. ब्रह्म एक आहे म्हणून कुणाच्याही घरी जातो का? कुणाच्याही घरी जातो का? तुला तुझ्याच घरी जावं लागेल. कोणालाही काही पत्नी म्हणता येईल का? कोणालाही बहीण म्हणता येईल. व्यवहार आहे, भेदात करावा लागेल. भेद आहे तो भेद ठेवावा लागेल. भेदाचा व्यवहार भेद, व्यवहार म्हटलं की भेद, उपाधीचा भेद आहे आणि चैतन्याचा अभेद आहे. हे कळालं का? काही लोक बराच घोटाळा खातात. सगळंच ब्रह्म म्हणून काय खातो? अन्न खातो का विष्ट खातो? सगळ्याच भेद नाही, अभेद आहे. काही जमणार ना. भेदाचा आहे व्यवहार. मला कर्म करता एवढं उघडत का आला तर बरोबर. मला कर्माचं करता त्याच्या डोक्यावरून आता आला तर बरोबर. प्रयत्न करतोय मी, पण रान दूर केलं. माझी गाडी जायचं पुढे. प्रवासी उतरतायत चढतायत, प्रवासी उतरतायत चढतायत. गाडी मला पळवता येईल. अर्धा तास जास्त घेतला नको. कॅपॅसिटी आहे, माझी बी कॅपॅसिटी, त्यांची बी कॅपॅसिटी आहे. आणि विषय असा आहे की तो बुद्धीने पकड घेतला पाहिजे आणि न संपणार आहे. काही पाठांतर आहे का समोर पडलेले ते सांगतात. मला होळीकर ह्या बहिणीची आम्हाला वाटली. मला नाही का मला वाटते मी त्यांचं दर्शन घेणार. 2 वाजल्यापासून आम्ही 2 घंट्यात करमळला. 2 घंटे कवा गेले कळे ना. म्हणून तर तमाल काढतात आपल्याला. हे 4 पाठ मग तर जमण्यातच आपल्याला ते. तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला काही जमत नाही, बसायला सुद्धा जमत नाही. बसून दाखवून जायचं माऊली त्याला आहे ना. काही विशेषतः आहेच. उगीच का दादागिरी आहे का? आणि आपण तर उगीच दादागिरी कशी सहन करू? त्याशिवाय काही चालत नाही म्हणून बसायला लागतं. काही येत नाही, काही चालत नाही ते नसल्याशिवाय म्हणजे हे बाबा तू बरोबर आहे, तू म्हणतेस तसं अजून पैसे घे, तुझं चालत कशाला त्यांच्या नादाला लागायचं नका. तुला काही येत नाही, तुला काही येत नाही तर उद्यापासून स्वयंपाक करायला लागतं. याला काय पिठलं सुरू झालं येत नाही, मराठी पाणी येते. त्यापेक्षा तू बरोबर आहे, तू एकदम मस्त आहे, चांगली आहे, पैसे घे पण चालू दे तसं. असाच मायेचा ईश्वराचा व्यवहार, असाच प्रकृतीचा पुरुषाचा व्यवहार, असाच आपल्या घरात व्यवहार, असाच आपला स्त्री आहे पती पत्नीचा व्यवहार. हा, मोजायला 3, दिसायला 2 आणि असायला 1. मुलगा पती पत्नी 3 झाले आणि दिसायला 2 पती आणि पत्नी. मुलगा जरी पाहिजे 7 धातू, हिचे 3.5 आणि ह्याचे 3.5. मुलगा दोघांचा आहे ना, हिचे 3.5 धातू, हिचे 3.5 धातू, दोघांचा आहे. 7 धातूचा मुलगा. त्याच्यात जरी पाहिजे तर 2च दिसतात. आणि असायला पती पत्नी 1 का 2? कधी आयर केलं बघितलंय का पतीने पत्नी? कधी एक आहेत ना, ते का पाहुणे आहेत का त्याला? आणि काय ती वस्तू आहे आमचीच आहे. कशात म्हणतात आमचंच आहे, आमचंच आहे. ह्याचं ह्याने आणलं तरी आमचं आणि तिनं केलं तरी आमचंच. असं इको पाहिजे दोघांचा. भांडतील जोरात, पण भांडणारच पोता लागू देणार नाही. आम्ही कशी एक भांडणाऱ्या कपाळा हात मारून घेतो. उगतच आपण याच्या भांडणात लक्ष हे तर मूळची आहे, येत नाही. एवढं जुनी माणसं सांगायची बाबा, पती पत्नीच्या भांडणात कधी पडू नये. त्यांचं भांडण मी खरं नाही आणि काय एक होणं मी खरं नाही. कधी काय करतील काय पत्ता नाही. एकत्वाला सापडलं नसतं. असं आपला मुद्दा मला काय सांगायचं, कर्म आणि कर्ता. मला व्यवहार सांगायचा होता. व्यवहार आणि अव्यवहार्य स्थिती आत्मचैतन्याची आहे आणि व्यवहार आहे तो मायेचा आहे. व्यवहारात भेद ठेवायचाच. मलाही सांगतो मी, मलाही बजावतो सर्वात. व्यवहारात भेदातच व्यवहार करायचा. व्यवहारात समजतो नाही आणता येणार तुम्हाला. पैसे दिलेले मोजून घ्यायचे का नसतं घ्यायचे? समज माझे पैसे राहतो तुझ्याकडे, माझं असं म्हणता येईल नाही ना. व्यवहार भेदातला आहे, तुझं माझं करावं लागलं. स्त्रीला स्त्रीचं स्थान दिलं पाहिजे. अहो एकच स्त्री आहे, बहीण बी स्त्रीच आहे, बायको बी स्त्रीच आहे, आई बी स्त्रीच आहे आणि मुलगी बी स्त्रीच आहे. का एक व्यवहार करता का? पागल ना. आई म्हटलं की वेगळा व्यवहार, पत्नी म्हटलं की वेगळा व्यवहार, बहीण म्हटलं की वेगळा व्यवहार आणि मुलगी म्हटलं की वेगळा व्यवहार. स्त्रीच आहे, व्यवहार बदलला ना, नातं बदलल्याबरोबर भेदात आहे व्यवहार. लक्षात ठेवा. मुलगा वडील भाऊ आणि मुलगा वडील भाऊ
मुलगा, वडील, भाऊ आणि पती, बरोबर 4 नाते आहेत, बरोबर, ते मला आठवतो. वेगवेगळा व्यवहार आहे ना. हे पुरुष जरी एक असला तरी वेगवेगळी नाते आहेत, भेदात व्यवहार. पण व्यवहार भेदात करायचा, तो संत असू दे, नाहीतर आमचे साधक असू दे, तो गुरु असू दे, कुणाला कुठे उमराचा बाबा सांगत सांभाळून करायचं, बाबा नीट राहायचं व्यवस्थित. आणि हे न कळल्यामुळे कित्येक गोष्टी परमार्थामध्ये गोंधळ कळलं पाहिजे ना. शास्त्र वाचता म्हणजे अव्यवहार आहे काय, व्यवहार आहे काय एवढं कळू नये. भेदात काय, अभेदात काय कळू नये. आत्मा अभेदात आहे, चैतन्य अभेद आहे, चैतन्याचा अभेद आहे का उपाधीचा अभेद आहे. उपाधी कशी एक होऊ शकते. तुमच्या माझ्या उपाधी किती केलं तर एक होऊ शकेल का शरीर, आणि आत्मा किती केलं तर वेगळा काढता येईल का, नाही काढता येणार. असं 2 भूमिका आहेत, त्या समजून घ्यायचं. व्यवहार करायची वेळ आली की भेदात करायचं, आणि चिंतन करायची वेळ आली की अभेदात. प्रकृतीच्या पलीकडे जाऊन विषय आला. आपल्या सर्वांमध्ये एक काय आहे, सर्वांच्या हृदयात आता एक काय आहे, चैतन्य, बरोबर आहे. आणि अनेक काय आहे, देह एक आहे, पडलेलं आहे, मोजता येतं. चैतन्य एक आहे, चैतन्य 2 नाही होतं, चैतन्य एक आहे, उपाधी अनेक आहे. उपाधी एक होऊ शकत नाही आणि चैतन्य अनेक असू शकत नाही. असा सरळ साधा विषय तो लक्षात घ्या. चला, आपल्याला फक्त कर्मातला करता बाद करायचा आहे. निष्कर्म्य भूमिका जी आहे कर्माची, कर्म निष्कर्मत्वावर गेलं पाहिजे. तो कर्मातला करता आपल्याला बाद करायचा आहे. मी करता नाही, पण बऱ्याच वेळा तो संस्कार येतो. मग या कर्माचा करता हा आहे असा निश्चय आपल्याला या. पहा, मी आता तुम्हाला काही फॅमिलीज सांगतो आणि त्याचे कर्ते आणि त्याचे कर्माचे विषय तेवढं फक्त लक्षात आणून देतो. आपण विषय संपू. 10-15 मिनिटाचा वेळ आहे, तुला लक्षात घ्या. पहा, आकाशाचं एक कुटुंब आहे. आकाश लक्षात आहे. वहीपेन सांगितले तर आम्ही हुशार माणसं आहे, आम्ही ऐकतो पण ऐकत नाही. ऐकलं की नाही पहिल्या दिवशी वहीपेन आणा म्हणून? ऐकलं की नाही? हो, पण ऐकलं का नाही? हा, ऐकलं पण ऐकलं नाही, ऐकून ऐकत नाही, अशी खोड लागली आमच्या बुद्धीला. कसं लक्षात राहावं? एवढीशी बुद्धी आहे. संसारात रमलेली बुद्धी आहे, संसारातलं विसरत नाही आणि परमार्थाचं लक्षात राहत. अशी नाठी झालेली आहे, अशी खोडसाळ बुद्धी झालेली आहे, आणि तिच्यावर संस्कार करायचे. जाऊ द्या, थोडी बुद्धी जरा तीव्र करा. आणि मी आता सांगतो ती उद्या मला सांगा. महाराज 1 साडी ठेवा तेवढच्या दिवशी. कशाला? उत्तर देणार. हा, सगळी 100% जी उत्तर देईल तिला 1 साडी. हा, नाही मी देतो, मी देतो. महाराजाला पुस्तकाला आपण देऊया याचा अर्थ महाराजांनी द्यायला मी देतो ना. मला काय, माझ्या बहिणीला 1 साडी द्यायला काय करतो, पण हुशार बहिणीला द्यायला आवडेल. बुद्धिमान देत आहे त्याला कशाला द्यायला, काय करायचं? तिला दिलं तर सारखं, न दिलं तर सारखं. नाही, ते आहे, ते ज्ञान आहे. बुद्धीला लक्षात घ्यावं. बुद्धीला काय बक्षीस असलं की बुद्धी नादी लागते. मला काय ते पाहिजे, मला तुमच्या साडीशी मतलब नाही, तुमच्या लक्षात राहावं हे महत्वाचं. आई मुलाला जेव घालताना चिवची गोष्ट सांगते, कावळ्याची सांगते, उंदराची सांगते. उंदराची गोष्ट सांगायची असते का कावळ्याची, का चिमणीची, का कुत्र्याची, का मांजराची, का जेवण महत्वाचं असतं? आता जेवण दाबून नादी लावायचं. बरं, जेवण संपल्याबरोबर गोष्ट संपते का जेवण संपून गोष्ट चालू राहते? ते जेवण शेवट का संपली, आपण गोष्ट संपली, जेवण संपली गोष्ट आहे. जेवण नाही म्हणून गोष्ट आहे, जेवणासाठी गोष्ट लावलेली आहे. आणि जेवण संपलं की गोष्ट संपली, ते म्हणजे दुसरी सांग. आणि ती एकच सांगत असते, पण जरा इकडे नाही म्हणजे आज दुसरं कुत्र आणले, काल पांढरं होतं, आज काय. आणि तिला खातं घास मोठा 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 घास संपली, आई पुढे का हा संपला तर म्हणजे गोष्ट संपला. होऊ द्या. गोष्ट सांगायची आहे का जेवण भरवायचंय? साडी द्यायची का बुद्धीत घुसवायचंय? श्रीमंत आहे, साडी काय बुद्धी इकडे, आकाश बुद्धी तिकडे, बुद्धी इकडे. असं आता लक्ष द्या. हाताला चॉकलेट द्यावं लागतं. बरोबर. काही समजा पण लक्ष इकडे द्या. काय करा, साधू संत आहे, थोडं लक्ष द्या, थोडं समजून घ्या विषय. बाबा सांगायचे भाऊ विषय
पाठीशी हात जोडतो, पण विषय कळलं समजून घे. अंधार पडायच्या अगोदर झाकाझाकी करून घे. आज संदेश होतो बाबा. दीप गेल्यावर कैसाची प्रकाश, दीप गेल्यावर कैसाची प्रकाश. झाकाझाकी त्यास कसे झाकाझाकी कशा? अंधार पडल्यावर काय झाकाझाकी करा? अरे भुजड आहे तोपर्यंत. भुजड म्हणजे कुठला? हे दिसतंय, हे बुद्धी आहे. म्हातारपणी काय बाबा काय कळतंय? आता तुम्ही शाबुदात चांगली गोष्ट आहे, मग म्हाताराने काय कळत नाही. उठ म्हणले बसते, बस म्हणले उठले, बाहेर बस म्हणले की आत येऊन बसे, आत बस म्हणले बाहेर नाही, खायला दिले खाणार नाही दिले म्हणणार देत नाही मला. काय ते काही बोलेल. सांगितलं मुलाकडे लक्ष ठेवा, बाहेर जाऊन कुत्री आणत असेल. काय ते बुद्धीतच राहत नाही. फार गळती फुटकी बुद्धी झाली. त्यावेळी बाबा फार मारताच्या नादाला काय उपयोग आहे त्याचा? जबाबदारी सकाळ शिल्लक आहे तोपर्यंत येतात. सामुग्री दिली ईश्वराने, ती कुठे सांगतो तिकडे. हा सोयी बरोबर. चल मला विषयी पुढे जायला मला. चल आकाशाचे कुटुंब बघू. आकाश, अंतःकरण, व्यानवायू एक एक घ्यायचं सगळ्यातलं आपण. अंतःकरण पंचकातलं एक घ्यायचं, पंचमहाभूतातलं एक घ्यायचं, पंच ज्ञानेंद्रियातलं एक घ्यायचं, पंचकर्मेंद्रियातलं एक घ्यायचं आणि पंचविषयातलं एक घ्यायचं. हे लय झालं जड. लय जड होईल ना. मग कुंडली परत थांबू. आज एक फॅमिली घेऊ किंवा आज 2 फॅमिली घेऊ आणि उद्या 3 फॅमिली घेऊ, असं करू. म्हणजे कुटुंब लक्षात आली. हे सगळे एकाच बुडातले आहेत बरं का, पण कट्टर झालेली आहेत. वेगळी निघाली, वेगवेगळी निघाली. आकाशाचं कुटुंब तेवढं लक्षात ठेवा, वायूचं कुटुंब, उद्या मग अग्नीचं, जलाचं आणि पृथ्वीचं पण, आणि उद्या मग त्याचं असं करू. थोडं सोपं करू. हे ग्रंथ नाही घेतणार, मलाही लक्षात येतं. आणि आता वेळ आपला होता. चला, आकाशाचं कुटुंब. आकाश पंचमहाभूतापैकी एक आकाश. आकाशाच्या सत्वगुणाचा परिणाम अंतःकरण. आकाशाच्या सत्वराजाचा परिणाम, आकाशाच्या पूर्ण रजगुणाचा परिणाम व्यानवायू. आकाशाच्या सत्वराजाचा एकत्रित परिणाम म्हणजे काम, ज्ञानेंद्रियातलं येईल, श्रोत्र म्हणतात त्याला. आकाशाच्या रजतमाचा एकत्रित परिणाम म्हणजे वाणी. आणि आकाशाच्या तमगुणाचा, निव्वळ तमगुणाचा परिणाम म्हणजे विषय शब्द. सांगाल का माझ्या मागे? आकाश, अंतःकरण, शाबास. व्यानवायू, वा. कान, वाणी, विषय शब्द, वा, शाबास. तुम्ही सांगाल का? सांगा की 2 आले तरी बस झाले. 4-5च आहे, जास्त नाही. आमच्याला एक द्यायचं, ह्याला एक द्यायचं, ह्याला एक. आपल्या अभ्यासाची पद्धत होती ना बाबा. पाठांतर होत नसलं तर ह्या बोटाला 2-4 द्यायचे, ह्या बोटाला असं वेगवेगळं आम्ही अभ्यास. पाठांतर व्हायचं नाही म्हणून असं घोळ करायचं. आकाश अंगठ्याला द्या. आकाश, अंतःकरण राहील ना मध्ये. अंतःकरण, व्यान, कान, वाणी आणि शब्द. आता सांगा परत. आकाश, कान, वाणी, शब्द. त्याला आता जमलं ना. पण आता सगळ्यांनी म्हणा बरं एकदा. शब्द सगळ्यांना आता जमलं असं गृहीत धरू का? अजून एकदा. माझं पाठ होतंय बरं का मग तुमच्यामुळे. आकाश, अंतःकरण, व्यानवायू, कान, वाणी, शब्द कुठून घेतला? पंचकोश, पंचविषयातून. वाणी कुठून घेतली? पंचकर्मेंद्रियातून. कान कुठून घेतला? ज्ञानेंद्रियातून. व्यान कुठून घेतला? प्राणवायू, पंचप्राणातून. आणि अंतःकरण कुठून घेतलं? अंतःकरण पंचकातून. आणि आकाश कुठून घेतलं? पंचमहाभूतातून. ते 5-5 आहे, त्यातलं एक हे एकाचे कुटुंब आहे. बरं, हे आपलंच आहे का दुसऱ्याच आहे? शब्द कोणाचा आहे? तुमचा. वाणी कोणाची आहे? तुमची. कान कोणाचा आहे?
आत तुमचा व्यानवायू कोणाचा आहे, तुमचं अंतःकरण कोणाचं आहे, तुमचं आकाश कोणाचं आहे आतलं, तुमचंच आहे ना. तुमच्याच हातला आकाश आहे ना, सगळं तुमचंच आहे. आमचंच आमच्या लक्षात राहील, आम्हालाच आम्ही लक्षात येईल. मग शब्दाने जो व्यवहार होतो, शब्दाचं जे कर्म होतं, शब्दाने जे कर्माचे व्यवहार होता, त्याचा करता कोण, एवढा विषय घेऊ आपण. त्याचा करता कोण, त्याचा करता कुठे लावायचा, वाणीवर लावायचा का कानावर लावायचा का व्यानवायूवर लावायचा का अंतःकरणावर लावायचा का आकाशावर लावायचा. अंतःकरण वा शबास, कुठे लावा. अंतःकरण पंच काय, अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकार हे 5 आहे. वायू 5 आहे, ज्ञानेंद्रिय 5 आहेत, कर्मेंद्रिय 5 आहेत, विषय 5 आहेत आणि पंचमहाभूत 5 आहे. मग आता शब्दाने जो बी व्यवहार होईल तो त्याचा करता कोण लावायचं, कुठे ठेवायचा. मग आता शब्दाने होणारं कर्म तुम्ही आहात का अंतःकरण म्हणून करता तुम्ही आहात. करता तुम्ही आहात का कर्म तुम्ही आहात. करता कोण झाला आता अंतःकरण आणि कर्म कोणाचा झाला, कर्म कोणाच्या व्यवहारामुळे झालं, शब्दामुळे विषयाचा व्यवहार झाला. बरोबर, शब्दाच्या व्यवहाराने कर्म घडलं, त्या कर्माचा करता अंतःकरणावर आला. बरोबर. मग आता तुम्ही ते कर्म आहात का करता आहात. आता तुम्ही शब्द आहात का अंतःकरण आहात. अरे तुम्ही दोन्ही बी नाही ना, शब्द बी नाही, व्यवहार बी नाही, कर्म बी नाही, करता बी नाही. तुम्ही त्याच्यावर मी तुम्हाला वेगळं काढून त्याचं तुम्ही काय दाखायला. आता काय करू, मी सांगते तुम्ही वेगळं निघायचं याच्याकडून, वेगळे निघा आणि मग बघा त्याला सांगते तुम्हाला वेगळे निघा आणि वेगळं निघून बघा त्याला कोणाला संसार या आकाशाच्या. यातला आकाश तुम्ही आहे, अंतःकरण तुम्ही आहे, व्यान तुम्ही आहे, कान तुम्ही आहे, वाणी तुम्ही आहे का शब्द तुम्ही आहे का त्याचा व्यवहार तुम्ही आहे. अंतःकरण परत तुम्ही म्हणते अंतःकरण तुम्ही, अंतःकरण तुम्ही कसं असेल. आकाशाच्या सत्वगुणाचा परिणाम होतो, तुमचं कसं असेल ते. काय म्हणले अजून एकदा सांगू. बरं सांगा चला. चला आकाश, पुढे अंतःकरण, व्यानवायू, बोला ताई, वाणी, शब्द झाले 5. शब्दाचा व्यवहार, शब्द विषयाचा व्यवहार आहे आपला, विषयाचा तिथे व्यवहार होतो, तिथे कर्म घडतं आणि त्या कर्माचा करता कोण आहे. अंतःकरण पंचकापैकी अंतःकरण. मग तुम्ही अंतःकरण आहात का शब्द आहात का शब्दाने घडलेलं कर्म आहात का कान आहात का वाणी आहात का व्यान आहात का अंतःकरण आहे का आकाश आहे. तुम्ही कोण आहे. काहीच नाही, याच्यापासून वेगळे आहात. केव्हा. अरे आत्ता इथे तुम्ही पहा. कान तुम्ही आहे का, वेगळे आहात. वाणी वेगळे आहात, शब्द वेगळे आहात. आपला चाललेला शब्दाने व्यवहार त्याच्यापासून बी वेगळे आहात. अंतःकरण त्याच्यापासून बी वेगळे आहात. आकाशापासून बी वेगळे आहात. कर्म कर्त्याच्या डोक्यावर मारायचं आणि तुम्ही कर्म बी नाही करता बी नाही. मग कर्ता कर्म तुमच्या शिवाय आहे का. लक्ष द्या. झाला एवढा खटका मिटवून पुढे जाऊ. कर्ता कर्म तुमच्या शिवाय आहे का. हा गाडी अशी चालती हे का खात्याला काय आपला आपल्याला कळण्यासाठी काय करणार. आता करता कर्म तुम्ही नाही, मग तुमच्याशिवाय चाललंय का करता आणि कर्म. आकाश तुमच्याशिवाय आहे का. अंतःकरण तुमच्याशिवाय आहे का. त्याच्या सत्य नाही का. व्यान वायू त्याच्या सत्य नाही का. कान त्याच्या सत्य नाही का. आणि वाणी त्याच्या सत्य नाही का. शब्द त्याच्या सत्य नाही का. हे कोणाचे सत्य नाही का. तुमच्याशिवाय होत नाही आणि तुम्ही करत नाही. लक्षातच ठेवा एवढी गोष्ट. काय तुमच्याशिवाय होत नाही आणि तुम्ही ते करत नाही. असं वेळ बसेल का. वेळ बसवून घ्यावा लागेल. तुम्ही आहे म्हणून हे चालणार ना. आकाश अमुक तमुक काय ते तुमच्याशिवाय होत नाही आणि तुम्ही हे करत नाही. हे मदतची सवय झाले तरी ज्ञानही केले. आईशी जेने जाणितले मी सुटला का. मी झालं हे मी सुटलो.
स्वस्ती श्री केशू. जो लपोनी जगदाभासू, लपलेल्याला उघडा करायचं काम चालू आहे. जो लपोनी जगदाभासू हा भास होता कोणता? आकाशाचा, अंतकरणाचा, ज्ञानाचा, कानाचा, वाणीचा, शब्दाचा, मी आणि माझ्याचा भास होता. लपला होता तो आत्मा होता. माझ्याशिवाय नाही आणि मी काय करत नाही असं चिंतन आपल्या एकंदर पुऱ्या हे झालेली सेवा पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरुनाथाच्या चरणी, पुन्हा सर्व संत मार्गाच्या सेवा समर्पित. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल.